आधार राहिले आठवते. शुक्रवारचा वचन जेव्हा मला आधार राहायचे की आपको याद नहीं किती जण आले आठवण आहे काय. हमने आंखों की लालसा के बारे में देखा था आणि आपण डोळ्यांच्या अभिलाषांबद्दल बघितले. लस्ट ऑफ आईज जिसे कहते हैं आणि त्याला डोळ्यांची वासना आवड पडेंगे. यूहन्ना की पहिली पत्री यूहन्नाचं पहिलं पत्र अध्याय 2 उसका 15 से 17 तक आणि त्याचं 15 ते 17 पर्यंत वाचेल. फर्स्ट जॉन लेटर चॅप्टर 2 वर्स 15 to 17. पहिला यूहन्ना अध्याय 2 त्याचं 15 ते 17. फर्स्ट जॉन लेटर पहिला यूहन्ना अध्याय 2 उसका 15 से 17 तक त्याचं 15 ते 17 तक. तुम न संसार से न संसार की वस्तुओं से प्रेम रखो. यदि कोई संसार से प्रेम रखता है तो उसमें पिता का प्रेम नहीं, क्योंकि जो कुछ संसार में है अर्थात शरीर की अभिलाषा, आंखों की अभिलाषा, जीविका का घमंड, वो पिता की ओर से नहीं परंतु संसार की ओर से है. संसार और उसकी अभिलाषाएं दोनों मिटते जाते हैं, पर जो परमेश्वर की इच्छा पर चलता है वो सर्वदा बना रहेगा. हे दृष्ट जग आणि ते जे सर्व काही देते त्यांवर प्रीती करण्याचे थांबवा, कारण या जगातील गोष्टींवर तुम्ही प्रीती करता तर तुमची देवावर खरोखर प्रीती नाही हे तुम्ही दाखवून देता. कारण या सर्व ऐहिक गोष्टी, या सर्व दृष्ट वासना, लैंगिक वासनेचे वेळ, तुम्हाला आकर्षक वाटणारे सर्व काही विकत घेण्याची महत्वाकांक्षा आणि संपत्ती व मोठेपण यांपासून येणारा गर्व या गोष्टी देवापासून नाही, त्या प्रत्यक्ष या दृष्ट जगापासूनच आहेत. जग आणि त्याचे साऱ्या क्रामद्रोपादी वासना एक दिवशी नाहीशा होते, परंतु जो मनुष्य देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सदा सर्व काळ जगेल. आपण प्रार्थना करेल. कानाने गोड बोललं सेनाधीश पिता वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. वचनाच्या द्वारे आम्हाला तू समजवणारा, आमच्याशी बोलणारा तू आमचा जिवंत देव आहे. आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी सहायता कर. जे आम्ही ऐकतो तसंच आम्ही पालन करण्यासाठी तू कृपा प्रदान करतो. दया करा, मला आज्ञा पालनास अंतकरण दे. ही आमची विनंती, आमची प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे आपण 3 गोष्टी पाहतो ज्या जगाच्या आहेत. और यहाँ पर हम 3 बातों को देख रहे हैं जो संसार के हैं. गेल्या शुक्रवारी आपण पाहिलं डोळ्याची वासना. और गए शुक्रवार को हमने देखा कि आंखों की लालसा. 3 गोष्टी आहेत. देहाची वासना और देहाची लालसा आणि डोळ्याची वासना, आंखों की लालसा आणि जीवनाचा अभिमान और जीवन का अभिमान. या 3 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक माणसाच्या जीवनामधून जातातच. और ये 3 बातें जो हर एक मनुष्य के जीवन में से जाती है. गेल्या वेळी आपण पाहिलेली डोळ्याची वासना. और गए बार हमने देखा था कि आंखों की लालसा. डोळ्याची वासना कशी असते, जे काही माणूस डोळ्याने बघतो. और आंखों की लालसा ऐसी रहती कि जो कुछ भी आंखों से वो देखते हैं त्याला असं वाटतं ही वस्तू मला हवी. और उसको ऐसा लगता है कि वो जो वस्तु है मुझे ते मला हवं आहे और वो मुझे चाहिए. डोळे फार इम्पॉर्टंट आहे और आंख बहुत इम्पोर्टेंट है. म्हणून ख्रिस्ताने सांगितलं तुझा डोळा शुद्ध, तुझं शरीर शुद्ध. और इसलिए मसीह ने बताया कि अगर तेरी आंख शुद्ध है तो तेरा सारा शरीर शुद्ध है. तुझा डोळा अंधकार तो तुझं शरीर अंधकार. और अगर तेरा जो आंख है वो अंधकार में है तो तेरा सारा शरीर भी अंधकार. डोळा फार गरजेचा आहे और आंख बहुत जरूरी है. काही जणांचे डोळे एकदम मत्सराने आणि कुदृष्टीने भरलेले असतात. और बहुत से लोगों की जो आंखें रहती है वो मत्सर से और कुदृष्टि से भरी हुई रहती है. कधी-कधी बुरी वाईट नजरही लागते और इसलिए कभी-कभी बुरी नजर भी लग जाती है. आपण बरेच वेळा असं विचार करतो की आम्हाला वाईट नजर नाही लागत. और हम बहुत से बार ऐसा ख्याल करते कि हमको बुरी नजर नहीं लगती. बऱ्याच वेळेला अन्नावर, आपल्या शरीरावर, आपल्या वैवाहिक कौटुंबिक जीवनामध्ये लोकांची वाईट नजर लागते. और बहुत सी बार हमारे अन्न के ऊपर, हमारे शरीर के ऊपर, हमारे वैवाहिक जीवन में हम क्या लगते हैं नजर लग जाते. जर नवरा बायको खूप प्रेमाने राहतात तर त्याचंही जी बाई एकदम आपल्या नवऱ्याकडून दुःखी असेल ती त्या जर दुःखी होऊन ती जर बघत असेल तर ठीक आहे, म्हणजे किती चांगलं दोघांमध्ये प्रेम आहे, असंच प्रेम होते. पण ज्या जळमुकड्या बायका असतील त्या बघून काय म्हणतील, मला हा त्रास है, या बाईला पण त्रास हुआ. और अगर पति पत्नी अगर अच्छी रीति से रहते उनमें प्यार है और जो जिस स्त्री को अपने पति का प्यार नहीं मिलता, अगर वो जल पकड़े तो वो क्या देखेगी कि इसको कितना प्यार मिलता है. और होणारच ना, जळणलेली आपण जे बोलणार ना, मी जे त्रास सहन करते बाई ते एवढी सुख भोगते. और जलन की मारी वो क्या कहेगी, मैं इतना तकलीफ उठा रही हूँ लेकिन ये जो स्त्री है वो इतना सुख भोग रही है. हिला पण आज आनंद झाला, तिची ती कधी कधी नजर लागते. और उसको भी इस तकलीफ से जाना चाहिए, इसलिए उसकी जो नजर रहती है कभी कभी लग जाती है. प्रियांनो, जेवणावर बऱ्याच गोष्टीवर नजर लागते. पण आपण आपल्या कुटुंबासाठी रोज डोळ्याच्या वासनेपासून आणि डोळ्याच्या वासनेचा एक आत्मा असतो, तो स्पिरिट आहे. तो स्पिरिट तो कुटुंबाला नजर लावतो, म्हणजे कुटुंबाला तोडतो, शरीराला तोडतो. म्हणून तर जेव्हा जेवल्यानंतर डोळ्याची नजर लागली असेल तर ती शरीराला तोडतो. म्हणून तर मग
है ना, होऊन जातं ना. गेल्या वेळी आज तुम्ही बघितलेले ऐकले तर तुम्ही जास्त या वचन वाचन नहीं जाणार. और कई बार आपने सुना है और देखा है, इसलिए मैं इस वचन के ऊपर ज़्यादा नहीं जाऊंगी. फक्त एकच गोष्ट सांगते की डोळ्याची वासना कसं असते म्हणजे डोळे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे डोळ्याने ना माणसाला त्या गोष्टी करायची इच्छा होते. और आँख बहुत जरूरी रहती है, इसलिए जो आँखों की लालसा रहती है उनको जो देखते हैं उनको करने की इच्छा होती हवेने है. फळाला बघितलं त्यामुळे तिला खायची इच्छा झाली. और हमारे उस फल को देखा इसलिए उसको खाने की भी इच्छा हुई. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला बघता तर तुम्हाला ती करायची इच्छा होते. और जब आप एक वस्तु को देखते तो आपको करने की इच्छा रहती है. म्हणून जेव्हा तुम्ही डोळ्याने एखादे व्हिडिओज जसं पिक्चरमधले लवचे व्हिडिओज बघता किंवा घाणेरडे तर मग त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये उत्तेजन आहे, जागृत होते. और जब अपनी आंखों से लव के वीडियोस देखते या फिर गंदे वीडियोस देखते तब आपके शरीर में उत्तेजन जागृत होती है. डोळ्याची वासना शरीरामध्ये वासना उत्पन्न करवते, लैंगिक वासना उत्पन्न करवते. और जो आंखों की लालसा रहती है वो शरीर में वासनाएं उत्पन्न करती, जो लैंगिक वासनाएं रहती है उनको उत्पन्न म्हणून करती. बायबल सांगतं की आपण डोळ्यांना पवित्र ठेवण्यासाठी कोणतेही असे अश्लील पिक्चर, अश्लील लोकांच्या गोष्टी बघू नये. और इसलिए हमें बाइबल कहती है कि हमारे आंखों को हमें पवित्र रखने के लिए जो अश्लील बातें उनको हम नहीं देखना चाहिए. तिसरं जो आहे जीवनाचा अभिमान, और जो तीसरी बात है जीवन का तो घमंड. प्रत्येक माणसामध्ये असतो. और हर एक इंसान में वो रहता प्रत्येक है. माणसाला असं वाटतं की मी उंच व्हावं. और हर एक इंसान को ऐसा लगता है कि ऊंचा होना चाहिए. ती चूक नाही. और वो गलत बात आपण नहीं है. उंच पदावर असावं, और हम ऊंची पद पर रहे आपण मोठ्या भागावर असावं और हम बड़े भाव पर रहे, अशी इच्छा बाळगणं चुकीचं नाही. और ऐसी इच्छा रखना ये गलत बात नहीं पण है. त्यासाठी गलत कामं करणं हे चुकीचं आहे. लेकिन उस कारण से हम गलत काम करते हैं, वो गलत बात पण है. ह्या जीवनाच्या अभिमानाबद्दल आपण पुढच्या शुक्रवारी बघू. और जो जीवन का घमंड है उसके बारे में हम अगले शुक्रवार को आज देखेंगे. आपण पाहणार आहोत देहाची वासना. और आज हम देखने वाले शरीर की लालसा. आपण ज्या शत्रूंशी लढत आहोत, या जगातल्या शत्रूंशी आपण लढत आहोत, और जो इस संसार के शत्रु से हम युद्ध करते हैं, हा ते शत्रूंशी लढता लढता एक अशाही एक शत्रू आहे, तो आहे आपला देह. और ये उस शत्रुओं से लड़ते समय एक हमारे जो शत्रु है वो हमारा देह है. आपल्या देहामध्ये वास करणारं जो वासना आहे त्याच्याशी पण आपल्याला कधी कधी लढावं लागतं. और हमारे शरीर में जो वास करने वाली जो वासना है उसके साथ में हमें युद्ध करना पड़ता है. म्हणून प्रियानो, पापाच्या प्रवृत्तीला म्हणजे पाप आपल्या देहात आहे हे दाखवण्यासाठी देहाचा हा शब्दाचा वापर करण्यात आला आहे. और पाप हमारे शरीर में इसका दिखाने के लिए जो देह है इसका इस्तेमाल किया गया है. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं आहे शरीराची कामं. और बहुत सी बार इधर लिखा है कि शरीर के काम, मग शरीराने ती कामं केली जातात. और शरीर के द्वारा ये काम किए जाते हैं. म्हणून त्या ठिकाणी शरीर ह्या नावाचा काय झालेला आहे वापर. मराठीत देह असा आहे, देहाची कामं और मराठी में ये देह के काम असं म्हणण्यात आलेलं आहे. और ऐसा लिखा गया है. त्याबद्दल आपण पहिलं वाचू, पहिलं करंदीकरांचं पत्र और हम पहले पढ़ेंगे पहले कॉरिंथियों की पत्री अध्याय 15 अध्याय 15. पहिलं करंदीकरांचं पत्र पहिला कॉरिंथियों की पत्री अध्याय 15 अध्याय 15 आणि त्याचं 39. और उसका 39 पढ़ेंगे. पहिलं 38 आणि 39. और पहिला 38 और 39 पढ़ेंगे. मग देव त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला नवी शरीर देतो. प्रत्येक प्रकारच्या बीजाला तो त्याचे स्वतःचेच विशिष्ट शरीर देतो. देव शरीराला बनवतो. हा एक मुख्य पॉईंट सदैव लक्षात ठेवा. और ये मुख्य पॉइंट हमेशा याद रखें कि परमेश्वर शरीर को बनाता है. जर आज तुम्ही प्राण्यांना जेवढे शरीर आहेत या जगामध्ये, और जितनी शरीर इस संसार में है, प्राण्यांचे, और प्राणियों का, आपले, और हमारा, पक्षींचे, और पक्षियों का, जे बाहेरील हे आवरण दिसतं ना, ते सगळं शरीर कुणी बनवले? देवाने. और जो सारा शरीर है वो किसने बनाया? परमेश्वर ने बनाया है. प्रत्येक प्रकारच्या बीजाला तो त्याचे स्वतःच विशिष्ट शरीर देतो. आणि पुन्हा प्रत्यक्ष या जगात सुद्धा सर्व देह एकसारखे नसतात. मानव, पशु, मत्स्य आणि पक्षी यांच्या देहांमध्ये भिन्नता असते. आहे ना. पशु आपल्यासारखे आहेत का? और पशु हमारे जैसे है पक्षी क्या? आपल्यासारखे आहेत का? और पंछी हमारे जैसे है क्या? मासे आपल्यासारखे आहेत का? और जो मछलियाँ रहती है वो हमारे जैसे है क्या? माशांचा आकार वेगळा आहे, और मछलियों का आकार अलग है. पक्ष्यांच्या शरीराचा आकार वेगळा आहे, और पंछियों के शरीर का आकार अलग है. प्राण्यांच्या शरीराचा आकार, देहाचा आकार वेगळा आहे, और प्राणियों का शरीर का आकार अलग है. आणि माणसांच्या शरीराचा आकार वेगळा आहे. और मनुष्य का शरीर का आकार अलग हे है. सर्व शरीर देवाने बनवलं. और ये जो सारे शरीर है वो उसने परमेश्वर ने बनाए हैं. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं देवाने हे त्याच्या गौरवासाठी बनवलं. और परमेश्वर का वचन स्पष्ट रीति से कहते हैं कि परमेश्वर ने उसकी महिमा के लिए बनाए शरीर हे हैं. कुणासाठी बनवले? देवाच्या गौरवासाठी. और शरीर किसके लिए बनाया है? परमेश्वर
बनाई देवाचा गौरव त्याच्याद्वारे व्हावा और परमेश्वर की महिमा उसके द्वारा होए। म्हणून देवाने काय केलेलं आहे और इसलिए परमेश्वर ने क्या किया है? पहिलं कोरिन्थीकरांचं पत्र अध्याय 6 त्याचं 20 पहिला कोरिन्थियों की पत्र अध्याय 6 उसका 20। कारण देवाने फार मोठी किंमत देऊन 1 Corinthians chapter 6 verse 20 1 Corinthians chapter 6 verse 20 पहिला कोरिन्थियों पत्र अध्याय 6 त्याचा 20। कारण देवाने फार मोठी किंमत देऊन तुम्हाला विकत घेतले आहे। आपल्या शरीराला प्राणाला आत्म्याला खरेदी केलेलं आहे म्हणून तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग प्रत्येक भाग म्हणजे कोणता भाग तिथपर्यंत की केस सुद्धा और हर एक भाग मतलब आपके बाल भी तिथपर्यंत तुमच्या पायाचं छोटंसं नख सुद्धा और अपने पैर का नखून भी प्रत्येक भाग और हर एक भाग देवाला त्याच्या गौरवासाठी परत द्या। देवाला त्याच्या गौरवासाठी परत द्या का परत द्यायला सांगितले कारण आता आपल्याकडे और क्यों वापस देने के लिए कहा कि वो अभी हमारे पास है। देवाने ते शरीर आता आपल्याला दिलेले आहे और परमेश्वर ने उस शरीर को अभी हमारे पास दिया है। बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं वाटतं की अरे हे शरीर तर मिटणार आहे और बहुत से लोगों को ऐसा लगता है कि ये शरीर अभी मिटने वाला है देवाकडून आपण आपला आत्मा आलाय प्राण आलाय त्याच्याकडे जाणार आहे और परमेश्वर की ओर से हमारा आत्मा आया है, हमारा प्राण आया है और परमेश्वर की ओर चला जाएगा। देवाला या शरीराची गरज नाही और परमेश्वर को इस शरीर की जरूरत नहीं म्हणून है ते पाहिजे तसा या शरीराचा वापर करतात और इसलिए उनको जैसा चाहिए वैसा ही उस शरीर का इस्तेमाल करते हे हैं। शरीर देवाने दिलेले आहे लेकिन इस शरीर को परमेश्वर ने दिया है देवाने बनवलंय और परमेश्वर ने बनाया आणि है देवाच्या गौरवासाठी बनवलंय और परमेश्वर की महिमा के लिए बनाया म्हणून है ते पुन्हा देवाकडेच देणार आहे और इसलिए वो किसी परमेश्वर को देना है। देवाकडे जाण्यासाठी ते शरीर पुन्हा जाण्यासाठी देवाने एक रीत ठेवली आहे मातीत जाणार मातीत जाणार और परमेश्वर के पास वो शरीर फिर से जाने के लिए परमेश्वर ने रीत बनाई है कि जो मिट्टी में से आया वो मिट्टी में जाएगा। कशातून आलास तू और कहाँ से तो आया ते देवाला कसं घ्यायचं ते देव घे और परमेश्वर को कैसे लेंगे वो परमेश्वर देगा। लोकांना असं वाटतं की मातीत गेलं म्हणजे सगळं नाश झालं और लोगों को ऐसा लगता है कि अगर वो मिट्टी में चला गया तो सब कुछ नाश हो चुका है। मातीमध्ये माणसं बी पेरतात और मनुष्य मिट्टी में बी को बोते हैं मग ते नाश होतात का और वो नाश हो जाता है क्या? हा? मग काय होतं और क्या होता है? फळ येतं ना झाड येतं ना और झाड़ आता म्हणजे है देव कोणत्याही वस्तूला नाश करत नाही और परमेश्वर किसी भी वस्तु को नाश नहीं करता। शरीराचाही नाश नाही होत जर त्याला गाडायचंय शरीर दफन करायचंय म्हणजे ते देवाला कसं घ्यायचं ते देव घेईल पण तुम्ही पृथ्वीवर हा विचार करून चालू नका की हे शरीर तर दफनच होणार आहे आपण ख्रिस्ती आहोत आता अविश्वासींचं सोडा आपण ख्रिस्ती आहोत आपण दफन होणार आहे नाहीतरी या शरीराचा देवाला थोडी वापर होणार आहे म्हणून काय नको आपण पाहिजे तसे या शरीराने जगू शरीराने काही काम करू और हम मसीह इसलिए ये शरीर तो अभी मिट्टी में जाने वाले दफन होने वाले इसलिए हमको जैसा चाहिए हम इस शरीर का इस्तेमाल करेंगे। हे शरीर पुन्हा देवाला द्यायचं नहीं, लेकिन ये शरीर जो है वो फिर से हमें परमेश्वर को देना तुम्ही है। जेव्हा अंड खरेदी करतात और जब आप अंडा खरीदी करते हैं अंड्याचं जे वरचं कवच असतं ना और जो अंडे का ऊपर का रहता हे है खातो का और हम खाते हैं क्या? का नाही खात और क्यों नहीं खाते? हा? हा, हे कवचे पण खातं का नाही खात आपण आज दुकानदाराला जाऊन म्हणतो का और दुकानदार के पास जाकर हम ओ कहते हैं अंड्यावाले भाऊ मला तो काढला अंड द्या और अंडे वाले भाई मुझे सिर्फ अंदर का कवच अंडा दो नको और मुझे कवच नहीं चाहिए। असं बोलतो का और ऐसा हम कहते हैं क्या? नाही ना और नहीं या कहते। कवचामुळे आतला भाग सुरक्षित आहे और उस कवच के कारण जो अंदर का भाग रहता है वो सुरक्षित पण रहता है तसंच आहे ना ह्या कवचामुळे आतला भाग सुरक्षित आहे और इसी कारण से जो इस कवच के कारण जो हमारा अंदर का शरीर है वो सुरक्षित रहता है। मग आतला भाग म्हणजे कोणता और अंदर का भाग मतलब कौन सा? प्राण आणि आत्मा और प्राण और आत्मा। जसं अंड्यामध्ये सुद्धा और जैसे अंडे में भी सफेद बलक आणि पिवळं बलक असतं और सफेद और पीला भाग रहता है है ना पण ते इम्पॉर्टंट असतं बरेच जणांना ते सफेद नाही आवडत और बहुत से लोगों को वो सफेद भाग अच्छा नहीं पिवळा लगता भाग आवडतो और पीला भाग अच्छा लगता पण है। जरी पिवळा भाग आवडला तरी सुद्धा ते सफेदाला का देवाने दिले ते अंड म्हणूनच तेव्हाच होईल ना फक्त पिवळंच दिलं तर सफेद भाग कुठे आहे? और पीला भाग अच्छा लगता है तो भी परमेश्वर ने सफेद भाग को क्यों दिया है? तभी वो अंडा आपका तैयार होगा। पिवळा आणि सफेद दोन्ही जॉईंट आहे और पीला और सफेद ये दोनों भी जॉइंट है। तसंच आहे ना प्रियांनो आपला पण आत्मा आणि प्राण जॉईंट आहे और वैसे प्रिय हमारा जो आत्मा और प्राण है वो भी जॉइंट है। जेव्हा प्राण जाईल तर आत्माही जाईल और जब प्राण जाएगा तब आत्मा भी आत्मा चला जाईल जाएगा प्राणही जाईल और आत्मा चला गया तो प्राण भी चला जेव्हा जाएगा। आपण अंड फोडतो और इसलिए जब हम अंडे को फोड़ते हैं आणि दोन्ही जेव्हा आपण वाटीमध्ये टाकल्यावर त्या कवचाचा काहीच वापर होत नाही और वाटी में डालने के बाद से जो कवच रहते हैं उसका कुछ भी इस्तेमाल नहीं होता तसंच है। आहे ना हे दोघे आपल्यातून बाहेर निघाल्यानंतर या शरीराचा काहीच वापर होत नाही और त्या शरीराला दुर्गंधी येते और वैसे जब ये दोनों भाग हमारे अंदर में से निकल जाते हैं तभी शरीर को दुर्गंध आती है। म्हणून लोक ज्या
ज्या शरीराला एवढं प्रेम करतात, और लोग जिस शरीर को इतना प्यार करते माझा हैं, माणूस, और मेरा इंसान, माझा माणूस, मेरा इंसान, 4-5 तासानंतर म्हणतो त्याला गाळा पटकन वास फुगायला लागली बॉडी. और 4-5 घंटे के बाद वो कहते हैं कि अभी वो बॉडी फूकने लगी इसलिए इसको गाड़ दो। चला चला लवकर लवकर पुढच्या विधीला लागा. और चलो चलो जल्दी आगे की विधि के लिए तैयार हो या जाओ। वचनानुसार एक गोष्ट लक्षात ठेवा, और इस वजह से एक बात को हमेशा याद तुम्हाला रखना है, जेवढं लवकर तुम्ही या शरीराला तुम्ही जपता, और जितना आप इस शरीर का ख्याल करते हो, जपा, जपणं गरजेचं आहे. और ख्याल करना जरूरी है, तुम्ही ज्या माणसावर जास्त जीव करता, लेकिन आप जिस व्यक्ति के ऊपर ज्यादा प्यार करते हो, सगळे 5-6 तासानंतर तुम्हाला विसरणार आहे. और सब वो लोग 5-6 घंटे के बाद आपको भूलने वाले आणि हैं। आपलं मन इथे लावायचंच नाही. और इसलिए हमारे जो मन है यहाँ पर हमको नहीं लगाना है। मुलाबाळांमुळे अरे बाबा आपली मुलं बाळांचं काय होतं, ते जगतात, ऑटोमॅटिकली जगतात. और हमारे बच्चों का क्या होगा, लेकिन वो जीते हैं। असं कधीच विचार करू नका. जे या जगात आलेला प्रत्येक जण हातपाय चालवतो. और ऐसा कभी भी ख्याल मत करो, लेकिन इस संसार में जो कोई भी आता है वो अपने हाथ पैर को चलाता है। तुमच्या विना गाडी अधुरी आहे हे तुमच्या मनातून काढून टाका. और आपके बिना उनकी जो गाड़ी है वो अधूरी है, वो आपका ख्याल है वो आप मन में से निकाल दो। मी नसली और अगर मैं नहीं काय गई होईल, तो क्या होगा, मुलीचं लग्न कसं होईल, और मेरी लड़की की शादी कैसी अहो होगी। बरोबर होईल, तुम्ही फक्त जावा. और अच्छी रीति से होगी, आप सिर्फ चली जाओ, बरोबर होईल. और अच्छी रीति से होगी। हे म्हणून आहे ना, कधी पण आहे ना, आपलं मन या जगात आणि माणसांमध्ये लावून नका. तो इसलिए अपना जो मन है इस संसार के और इस संसार के लोगों में आप मत लगाओ। देवाने बोलावून पाठवलं तर नक्की जावा. आता नको प्रभू, आता वेळ आली नाही. और परमेश्वर ने आपको अगर बुलाए तो जरूर जाओ, लेकिन ऐसा मत हो कि परमेश्वर अभी मेरा समय नहीं आया है। देव पुढे होणाऱ्या दुःखापासून वाचवण्यासाठी आपल्या देहाला आराम देतो. और प्रभु आगे होने वाले दुख से हमें बचाने के लिए हमारे शरीर को आराम देता है। जेव्हा आपण त्या आरामाला नाही विसाव्या, जेव्हा आपण प्रवेश करत नाही, और जब हम विसावे में प्रवेश नहीं करते, त्यावेळेला शरीराला त्रासातून, संकटातून जावं लागतं. और तब इस शरीर को दुख में से और संकट में से गुजरना पड़ता है। हे देवाचं शरीर आहे, देवाला कसं घ्यायचं देवाला बरोबर माहिती आहे, ते देवालाच पुन्हा जायचं. और इसलिए परमेश्वर का शरीर है, परमेश्वर को कैसा रहना है परमेश्वर को मालूम है, इसलिए शरीर परमेश्वर को कैसे देना म्हणून है। हे शरीर देवाचं आहे. और इसलिए जो शरीर है वो परमेश्वर का है। म्हणून ह्या शरीरामध्ये और इसलिए इस शरीर में पाणी लागणं, अन्न लागणं, निवारा पाहिजे, किंवा आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण करणं, हे सगळ्या आपल्या शरीराच्या गरजा आहेत, त्या मागतच राहतात. और अन्न चाहिए, या फिर हमको रहने के लिए जगह चाहिए, या फिर लैंगिक वासनाओं को पूरी करना। ये आता मी वाचना नाही बोलत. लिंगामध्ये अभिलाषा येणं, शरीरामध्ये अभिलाषा येणं, और शरीर में अभिलाषाएं आना, इच्छा जागृत होणं, और इच्छाएं जागृत होना, ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत. और ये बातें नैसर्गिक है। तुम्ही पाणी पिता, और आप पानी पीते हो, हे तुमचं देह आहे. ये आपका शरीर है, देह असल्यामुळे पाणी मागणार. और शरीर होने के कारण वो पानी मांगेगा। थोड्या वेळाने ते पाणी मागितल्यावर तुम्ही म्हणता का, अरे आताच दिलं होतं ना तुला. और थोड़े समय के बाद उसने अगर पानी मांगा तो आप ऐसा कहते कि अभी तो तुझे दिया था, नाही ना. और नहीं ना, हे शरीर आहे. क्योंकि ये शरीर है। शरीरामध्ये पाणी पिणं, अन्न खाणं, आपल्याला जर आपण पंख्याची हवा बघणं किंवा कुठेतरी सावली बघणं, तिथं उभं राहणं, हे नैसर्गिक आहे, हे शरीर आहे. म्हणून या शरीराच्या गरजा आहेत. और शरीर को पानी लगना, भूख लगना, और उसको खाना चाहिए, या फिर अगर उसको धूप लगती तो हम छाव में जाकर खड़े होते, ये नैसर्गिक बातें हैं। परंतु देवाने जे नियम दिले शरीरासाठी, लेकिन परमेश्वर ने जिस शरीर के लिए जो नियम को बनाया है, आपल्या शरीरासाठी जे बायबलमध्ये दिलेलं आहे, और हमारे शरीर के लिए जो कुछ भी बाइबल में दिया है, पवित्र राखणं, और पवित्र रहना, पवित्र या शरीराला राखणं, और पवित्र इस शरीर को बनाए त्याची रखना, काळजी न करता, और इसकी ख्याल न करते त्याला हुए, उल्लंघन करून, और इसका आगे उल्लंघन कर जेव्हा त्याच्या विरुद्ध करतो, अच्छा. त्याला म्हणतात शरीराची वासना, देहाची वासना. और जब उसके विरुद्ध में हम करते तो उसको कहते हैं शरीर की वासना। जसं उदाहरणार्थ मी सांगते, और उदाहरणार्थ मैं आपको बताती हूँ, जेव्हा तुम्हाला भूक लागते, और जब आपको भूख लगती है, ते नॅचरल. वो नेचुरल है। तुम्ही एखाद्या उडपीचं हॉटेल बघणं काही चुकीचं नाही. और आपको एक होटल दिख रही है, गलत बात नहीं है। किंवा रस्त्यावर नाही ना उडपीवाला बसतो, मस्त मसाला तो छान बनवतो, मसाला डोसा छान पैकी मसाला डोसा बघणं, और अच्छे से मसाला डोसा देखना, ते चुकीचं नाही. वो गलत बात आणि नहीं है। जेवण पण चुकीचं नाही. और खाना खाना ये भी गलत बात पण नहीं है। तुमच्यामध्ये देहाची वासना आहे हे तुम्हाला कधी कळतं, जेव्हा तुमच्यात खादाडपणा येतो. और जब आपके शरीर में जो दैहिक वासना है, ये आपको कभी समझ में आता है जब आपके अंदर उकड़पन आता है। त्याचं वचन वाचू म्हणजे तुम्हाला कळेल. आपण वाचू, हम पढ़ेंगे नीतिसूत्रे अध्याय 23, नीति वचन अध्याय 23,
त्याचं 20 आणि 21. और उसका 20 और 21। Proverbs chapter 23. नीति वचन अध्याय 23। Proverbs chapter 23. नीति वचन अध्याय 23 उसका 20 and 21. उसका 20 और 21। माझ्या मुला शहाणा हो आणि देवाच्या मार्गात स्थिर राहा। दारुडे आणि आघाशी यांच्यासोबत दंग होऊन जाऊ नकोस, कारण ते बिकारपणाच्या मार्गावर आहेत। आणि एक लक्षात ठेव की सारखी झोपच घेत राहिलास तर तुझ्या चिंध्या नेसाव्या लागतील। हळूहळू एकदम घाई नाही. आता हळूहळू 23 आणि 20। माझ्या मुला आता तो तुम्हाला सर्वात पहिला म्हणतो माझ्या मुला, कारण तुम्ही कुणाची मुलं आहात? और आप किसके बच्चे हो? देवाची मुले और परमेश्वर के बच्चे हो। म्हणून तो तुम्हाला म्हणतो और इसी माझ्या मुला, बात- तुम्हाला एक मूल म्हणून तो तुम्हाला एक वडील होण्याच्या नात्याने तो तुम्हाला शिकवतो. वडिलांचं काम आहे मुलांना शिकवणं. और जो आपके पिताजी रहते हैं उनका काम रहता है कि बच्चों को सिखाना। जेवढे आई वडील आहेत और जिनके माता पिता ने त्यांचं सर्वात मोठं कर्तव्य आपल्या मुलांना देवाचं शिक्षण द्यायचं. और उनका बड़ा कर्तव्य है कि अपने बच्चों को परमेश्वर का शिक्षा देना। पण मुलांना नाही आवडत. लेकिन बच्चों को वो अच्छा नहीं लगता। जर वासंतीताई समजा निवृत्तीला शिकवते, आता निवृत्तीला वडील नाही आहेत का? नाही, वडील वारले, मग त्याला कोण शिकवणार? तभी अब उसको कौन सिखाएगा? बाजूवाला और पड़ोसी आई शिकवणार. और उसकी माँ उसको सिखाएगी। मग आता जर वावगं दिसलं और अगर उनको गलत दिखाई दिया म्हणून जर शिकवलं नाही आईने, और अगर उनकी माँ ने उसको नहीं सिखाया मग काय फायदा? निवृत्ती अजून बिघडेल, तो नियुक्ति दादा और बिगड़ जाएगा। है ना? समजा तो उशिरा येतोय और अगर वो लेट आता है आणि आईने विचारलं नाही, बाळा तू एवढं उशिरा काय येतोय आजकाल? और उसकी माँ ने अगर उसको नहीं पूछा कि तू इतना लेट क्यों आता है, तुला काय करायचंय? कामावून आलो ना, रोज मागून आलो ना, नुसतं मागे क्रिकेट करते बस. एकटे आलो ना घरी विचारायचं नाही. कळालं? हे चूक आहे. और ये गलत बात है। लोकांना मुलांना आवडत नाही. और बच्चों को ये अच्छा नहीं जसे लगता। मोठे होतात ना त्यांना असं वाटतं आम्ही खूप मोठे झाले. और जब वो बड़े हो जाते तब उसको ऐसा लगता है कि हम बहुत बड़े हो आई गए। वडिलांचं शिक्षण बिलकुल आवडत और उनको माँ बाप का शिक्षण अच्छा नहीं लगता। कटे आमचे आई वडील और कटकटी है हमारे माँ बाप। नुसतं मागे सकाळपासून कटकट. उठ, आज सुट्टी आहे, चर्चला जायचंय. उठ, चर्चला जायचं. झालं ही कटकटची जी सुरू झाली. जा ना, हिला जायचंय तर जा ना. मला कशाला घेऊन चालली? और उठ, आज चर्च को जाना, आज तुझे छुट्टी है ना, इसलिए जल्दी से उठ। और वो बच्चे लोग क्या करते हैं कि अगर तुझे जाने का तू जा। सकाळपासून तक्रार चालू होतो ना आई वडिलांचा. और सुबह से वो तकड़ा लगाते हैं। तुम्ही तरी लय चांगले आहेत बाबा, और आप तो बहुत अच्छे हो। की तुम्ही लय प्रेमाने तुमच्या मुलांना उठवता. और आप प्यार के साथ अपने बच्चों को उठाते हो। मी जर असेच होते, ए उठ, तर लाईट बंद कर नाही. आवाजाचा एवढा घोगरा आपण असतो की ते कळलं नाही उठलं तर दुसऱ्यांना आली तर सटकन पकडलं. मुलांनाही मी असे ए उठ, आज चर्च आहे, जल्दी जल्दी उठ, तुला काय गायचं नाही लगेच, चल उठ. उठ, जर सकाळचं मारते उठ. हा, कारण चर्चला जायचं. और क्योंकि हमको चर्च में जाना है। तुमची आजी तर काही काही पालकांना बघते, काय मुलं बेशिस्तपणे हड्डी जिद्दी राहतात, पण पालक नाही बघतात, नाही बघतात. बाबा आपण इथून लागून गेलेलं बरं, नाही तर आपण गाड्या द्यायचा तुमचा क्लासेस मारायचं, आपण पळालेलो बरं. और आप आगे हुए अच्छे हैं। तर सांगायचा उद्देश की बऱ्याच मुलांना आपले आई वडील शिकवतात हे आवडत नाही. और मला बघा त्यांच्या जीवनामध्ये ते काहीतरी शिकवतात, त्यांना आवडत नाही. ते काय म्हणतात, आता माझं जीवन मी मोठा झाले, मला काय सांगतात, आता मला सगळं येतं ना. और बताने का उद्देश्य ये है कि अभी बच्चों को अच्छा नहीं लगता कि उनके जो माँ बाप हैं उनको सिखाते हैं। वो लोग क्या कहते हैं कि अभी मैं बड़ा हो चुका हूँ ना, तो मुझे बार बार क्यों सिखाती है। शहाणा हो आणि देवाच्या मार्गात स्थिर राहा। हा, आता देव तुम्हाला म्हणतो शहाणा व्हा तुम्ही सर्वजण, बुद्धिमान व्हा, तुम्ही ख्रिस्ती आहे, तुम्ही येशूची मुले. असं मूर्खपणा तुमच्याकडून, असा मूर्खतेची कामं झालेली शोभा नाही देत. शहाणपणाची कामं तुमच्याकडून झाली पाहिजे. शहाणे व्हा आणि काय, देवाच्या मार्गात स्थिर राहा। हा, देवाच्या मार्गावर तुम्ही स्थिर व्हा. और परमेश्वर के मार्ग की तरफ स्थिर रहो। कशावर स्थिर राहिलं पाहिजे, और देवासाठी. और किस पर स्थिर रहने से परमेश्वर के लिए। दारुडे आणि आघाशा यांच्या सोबतीत दंग होऊन जाऊ नको। हा, देव म्हणतो जे दारू पितात त्यांची संगती करू नका. और जो दारू पीते हैं उनकी संगति में नहीं म्हणजे रहना। तुम्ही पेप्सी घेऊन बसा, और आप पैसे लेकर बैठते हो, स्प्राईट घेऊन बसा, और स्प्राइट लेकर बैठते हो। पण एक दिवस ते तुम्हाला कधी फसवतील आणि तुम्हाला पण बेवडे बनवतील. म्हणून बेवड्या लोकांच्या पाठीत कधी जाऊ नका. और एक दिन आपको वो कभी फंसाएंगे और आपको बेवड़ा बना देंगे, इसलिए
आप बेटे के पास पार्टी में नहीं जाओ, अब पार्टी में मत जाओ, उनके साथ संगती करो, त्यांच्यावर संगती करूच नका. आपल्याला प्यायचंच नाही ना, और हमको पीना ही नहीं है प्यायला पैसे पण देऊ नका. और पीने के लिए पैसा भी मत दो. तुम्ही क्रिस्टियन, तुमच्याकडून जो लोग बोले है संदीप अरे यार तेरे को बेटा हो गया, पगार बढ़ गया, पार्टी चाहिए, पार्टी दूंगा ना. मेरे घर पे खाना खाने को मेरी बीवी अच्छा खाना बना दीजिए, काय देना, खाने का पार्टी देने का, आणि जेवणाची पार्टी द्यायची नो ड्रिंक्स पार्टी. आणि पिण्याची पार्टी द्यायची नाही. पिण्याची देऊ शकता ना, और पीने की दे सकते हो. कोकम सरबत आहे, कोकम सरबत है, स्प्राईट आहे, स्प्राईट पेप्सी है, आहे, पेप्सी मिरिंडा आहे, आहे, थंडा आहे. माझा स्ट्रॉबेरी है, हा? स्ट्रॉबेरी जूस. स्ट्रॉबेरी ज्यूस आहे, थोडंसं थंडा फळ आहे. हे सर्व ज्यूस किती तुम्ही पेय देऊ शकता. और आप पीने के लिए वो दे सकते हो. मिल्कशेक आहे, और मिल्क शेक है, चिकू मिल्कशेक आहे, मैंगो मिल्कशेक और आहे. मैंगो मिल्क शेक है. हे म्हणे आजा मैं तेरे को ये सब दूंगा लेकिन ड्रिंक्स पार्टी कभी नहीं दूंगा. आणि मी तुला हे सर्व काही देत नसून मी तुला आजची पार्टी देणार नाही. प्रियो प्रभु के लोगों को ऐसा पार्टी देना शोभा नहीं देता. आणि देवाचे लोक आहेत त्यांना अशी पार्टी देणे ही शोभा देत और नाही. खुद ऐसे पार्टी में बैठना वो भी शोभा नहीं देता. आणि स्वतः ते पार्टीमध्ये बसणे हे सुद्धा त्यांना शोभा देत नाही. इसलिए लिखा है तू अशा लोकांच्या संगतीत बसू नको. और इसलिए यहाँ पर लिखा है कि ऐसे लोगों के संगति में तू नहीं बैठना. और अधिक कुठं काय आभासी आघाशी जास्त खाणारा, आघाशीने खाणारा, और ज्यादा खाने वाला, जास्त मांस खाणारा. और ज्यादा मांस खाने वाला. तुम्ही चिकन खाता हे चूक नाही, और आप चिकन खाते हैं ये गलत बात नहीं मटन है. खातो तुम्ही चूक नाही. और मटन खाते हैं ये गलत बात पण नहीं है. तुम्ही जर तुम्ही समजा और आप सोचो मगरीचं मटण खाल, साप खाल, काही खायचं, मांस खायचं, मला मांस खायचं, मला मांस खायचं म्हणून तुम्ही सापही खाल हे चूक. और आप मांस खाने इसके अगर आप कुछ भी खाते तो ये गलत बात है. ज्याला मांस खायची सवय असते ना, और जिनको मांस खाने की आदत रहती है काही त्याला समोरून जे जा प्राणी जाताना दिसेल तो विचार करेल छान दिसतोय, अशी चव त्याला चांगली लागेल, चला आज सरडायला खाऊ. बरोबर पोटात तो रंग बदलतो का. म्हणून तिथे लिहिलेलं आहे जास्त मांस खाणाऱ्याबरोबर राहू नका. और इसलिए यहाँ पर लिखा है कि अगर कोई ज़्यादा मांस खाते तो उसके साथ नहीं रहो. देवाने आपल्याला एवढे सर्व मांस दिले, किती चांगले, मच्छी दिलं आहे, चिकन दिलं आहे, मटण बकऱ्याचं दिलेलं आहे, मेंढा दिलेला आहे, है ना, एवढे चांगले प्रकार दिलेले आहे. जे लोक मोठ्याचं मटण खातात म्हणजे गाय बैल ते दिलेलं आहे. ते पण ख्रिस्ती लोक बायबलनुसार ते खाऊ शकतो. मी बायबलनुसार मी खात नाही पण मी सांगते, कारण ज्याला खायचं तो खाऊ शकतो, कारण त्याच्यात ताकद आहे. और इसमें ताकत है. हे खूप ताकदीचं जेवण आहे. और बोले का म्हणजे मतलब आपलं गव्हर्नमेंट मना करतात, और गवर्नमेंट हमको मना करता है. गव्हर्नमेंटच्या लॉनुसार चुकीचं आहे. और गवर्नमेंट के नियम के अनुसार ये गलत बात मी है. तर खात नाही, और मैं नहीं जो खाती. खातो त्याला मी मना करतो. और जो खाता है उसको मैं मना नहीं करती. पण लेकिन बायबलमध्ये असे काही अशुद्ध प्राणी आहेत जे खाणं मना आहे. और बाइबल में ऐसे कुछ प्राणियों को दिया गया है जो अशुद्ध है, उनको खाना मना अशा है. लोकांकडून जर तुम्ही संगती कराल तर तुम्ही काय कराल, तुमच्या देहाच्या वासना जागृत होतील. और अगर ऐसे लोगों के साथ अगर आप संगति करते हो जो आपके शरीर की जो वासना है वो जागृत हो जाएगी. पुढचं 21. यांच्या सोबतीत दंग होऊन जाऊ नकोस, कारण ते भिकारपणाच्या मार्गावर आहे. कोणत्या मार्गावर आहे. और कौन से मार्ग के ऊपर है. हा जास्त दारू पिणारा भिकारीच होणार ना, और ज्यादा दारू पीने वाला भिखारी बन जाएगा. मांसाच्या मागे सदैव जाणारा भिकारीच होणार ना. और जो ज्यादा मांस के पीछे रहेगा वो भिखारी बन जाएगा. पुढे आणि एक लक्षात ठेव की सारखी झोपच घेत राहिलास तर तुला चिन्ह नेसावे लागते. पियक्कड़ और पेटू अपना भाग खोते हैं. क्या लिखा है, पियक्कड़ और पेटू. पेटू यानी जिसे मी तुम्हाला थोड्या वेळ सांगितलं खादाडपणा, जे जास्त खातात त्याला पेटू म्हणतात. हिंदी में उसे पेटू कहते हैं. और जो ज्यादा खाते हैं उनको हिंदी में पेटू कहते हैं. पेटू यानी उसका पेट ही नहीं भरता. और पेटू मतलब उसका पेट नहीं भरता. अभी इतना अच्छा खाना खाने के बाद भी बाहर जाकर वो दूसरा खा रहा है. और इतना अच्छा खाने के बाद हमेशा मुंह चालूच आहे. आणि नेहमी कसं जे तोंडाला ते चालूच ऐसे असतं. लोगों को पेटू कहते हैं. आणि त्या लोकांना खादाड उसे म्हणतात. कहते हैं देह की वासना, आणि त्यांना म्हणतात देहाची वासना. शरीर के विलास. जो देखो खाना खाना है आणि जेवण जेवायचं आहे. ओवर जो पेट ही नहीं भर रहा है तो इसका मतलब है शरीर की वासना उसमें आ चुकी है. आणि ओव्हर म्हणजे जर त्याचं पोटच भरत नाही तर त्याच्यामध्ये शरीराची वासना आलेली आहे. जैसे देह की वासना आने के बाद वो व्यक्ति कुछ भी खाएगा जो बाइबल के अगेंस्ट है. बाइबल के अगेंस्ट है. भूख लगी है,
अभी मुझे भी भूख लगी है, लेकिन रास्ते में मैं जब देखूंगी बाबा हाँ ये मैं खा सकती हूँ, छोले भटूरे खा सकती हूँ, तो कोई बात नहीं, मैं वो खा रही हूँ, वजन के अनुसार है, वेजिटेरियन खा रही हूँ। लेकिन मैं ऐसा कुछ मांस खा रही हूँ जो गलत है, मेरी भूख को मिटाने के लिए मैं कुछ भी खा रही हूँ, आगाशी के जैसे बिना सोचे हुए कुछ भी खा रही हूँ, वो पाप है। यानी वो मेरे शरीर के अंदर देह शरीर की वासना है। आणि जर मला भूक लागली आणि मी जर रस्त्यामध्ये चालले आणि मला छोले भटुरे दिसत आणि ते जर मी खाते तर ते योग्य आहे, ते चुकीचे नाही आहे. शरीर की खराब है। पण जर मला भूक लागलेली आहे आणि मी आकाशासारखं खाते, कोणतंही मांस जर मी खाते तर ते चुकीचं आहे. त्याला बोलतात देहाची वासना. शरीर की वासना जिसमें होती है वो लोग मिट्टी खाते हैं, आणि ज्यांच्यामध्ये देहाची वासना असते ती लोक माती खातात. और इसीलिए बहुतायत लोग पुरुष और स्त्रियाँ मिट्टी खाते हैं, उनको आदत लग जाती है। बच्चे लोग भी उनके अंदर मिट्टी खाने की आदत रहती है। आणि म्हणून खूप सारी स्त्रिया आणि पुरुषांनी जी मुलं असतात ती काय करतात, माती खातात, त्यांना माती खाण्याची सवय लागलेली असते. इसीलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार आणि म्हणून देवाच्या वचनानुसार देह की वासना ये गलत है। हमारे प्रभु यीशु भी इस पृथ्वी पर रहते समय खाना खाते थे। आणि आपलं परमेश्वर सुद्धा या पृथ्वीवरती रात्रभर जेवत होता. पढ़ेंगे लूक अध्याय 24, लूक चैप्टर 24, आपण वाचत लूका अध्याय 24, लूक चैप्टर 24, लूका अध्याय 24 42-43। त्याचं 42 आणि 43. तेव्हा त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा एक तुकडा दिला. क्या त्याला दिया? भाजलेला कच्चा दिला का? कच्चा लिया क्या? जिसमें खादाड़पन होता है, अघाशीपन होता है, वो कुछ भी कैसे भी कच्चा तो खून के साथ कैसे भी खाएगा। आणि त्याच्यामध्ये खादाडपणा असतो, आगाशीपणा असतो, तो काय करतो, कच्चा किंवा रक्तासोबत सुद्धा तो खाऊन घेतो. लेकिन यीशु मसीह ने अच्छी रीति से भुनी हुई मछली आणि येशू ख्रिस्ताने चांगल्या रीतीने भाजलेला मासा त्याने तो घेऊन त्यांच्या देखत खाल्ला. यीशु ने खाया। क्या खाया? आणि येशूने खाल्लं, काय खाल्लं? मछली खाया, आणि मासा खाल्ला रोटी खाई। आणि भाकर खाल्ली. यीशु ने खाने के लिए इवन यहाँ तक लोगों को खाने के लिए उत्तम से उत्तम फूड दिया। आणि लोकांना खाण्यासाठी सुद्धा त्याने उत्तमातलं उत्तम जेवण त्याने तो दिलं. जब हम हमारे शरीर में जो भी कुछ मांगेगा, जैसे उदाहरण के तौर पर अगर हमारे अच्छे से अच्छे साबुन लाते हैं दुकान से, आणि जर आपण चांगले ते चांगले साबण आपण जर दुकानातून आणतोय हम उसको खुशबू लेते हैं, आणि त्याचा आपण वास घेतो. लेकिन हमारे शरीर में कभी कभी ऐसा लगता है उसको एक थोड़ा सा जाप करके खाते हैं उसको। आणि आपल्या शरीरामध्ये कसा कधी असा विचार येतो का की त्याचा आपण एक चावा घ्यावा. येतो ना, म्हणून तुम्ही बोले येतो का नाही विचारत मी, येतो, और आता है, बऱ्याच जणांना येतो। और बहुत से लोगों को आता है. तेव्हा आपण वास घेतो ना, जब हम उसकी खुशबू लेते असं हैं वाटतं वा थोडंसं जाप करून जाऊन खावायला, और ऐसा लगता है कि हम चबाकर खा रहे हैं. कारण ती देहाची वासना असते और देह की वासना हो रही थी. जो खायला आहे, म्हणून तर गरोदर बायका त्यांना तर जास्तच देहाची वासना। और जो प्रेग्नेंट औरत रहती है उनको ज्यादा देह की वासना ही रहती जेवढे है. असतील तरी ते म्हणतील मला पाणीपुरी खायची। और अगर वो खाना खाए हुए नहीं थे तो भी वो कहते कि मुझे पानी पूरी थोडे चाहिए. पुढे गेले की ते म्हणतील मला आईस्क्रीम खायची। और थोड़ी आगे जाने के बाद वो कहती कि मुझे आइसक्रीम आणि चाहिए. नंतर ते म्हणतात मला डोहाळे लागते। और बाद में कहती कि मुझे डोहाड़े नंतर लगे. ते डोहाळ्याच्या जेवणामध्ये ते साबुन पण खातात। और डोहाड़े के जीवन में डोहाळे के इसमें खाने के बहाने में वो साबुन खाते, मिट्टी खाते हैं, जो चाहिए वो खाने की उनकी इच्छा होती आणि जे पाहिजे ते त्यांची खाण्याची इच्छा है। असते इसकी वासना कहते हैं। आणि त्याला देहाची वासना म्हणतात. ये हमारा शरीर एक नैसर्गिक शरीर है। इस नैसर्गिक शरीर में हमारे अंदर इच्छाएं, लैंगिक इच्छाएं उठना, एज के अनुसार हार्मोन्स चेंज होना एक नेचुरल है। आणि आपले हे जे शरीर आहे ते नैसर्गिक आहे, म्हणून त्याच्यामध्ये वयानुसार वासना उठणे हे नैसर्गिक आहे. हाँ, लैंगिक इच्छाओं को जागरूक होना कुछ बुरी बात नहीं, आणि लैंगिक जी इच्छा आहे ते जागृत होणे ही वाईट गोष्ट नाही आहे. लेकिन समलैंगिक होना, आणि समलैंगिक होणं, व्यभिचार करना, व्यभिचार करणं जैसे विवाह के पूर्व, आणि विवाहाच्या आधी, तो इसका मतलब तो उसके शरीर की वासना उसमें उठ चुकी है। आणि त्याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये शरीराच्या वासना जागृत झालेल्या आहेत. हमेशा याद रखना, जो हम वो इच्छाएं आती है आणि त्या इच्छा येतात, उसे कंट्रोल करना जरूरी है। पण त्याला नियंत्रित करणं गरजेचं असतं. ये परमेश्वर हमें बताता आणि हे देव आज आपल्याला सांगतोय. है, मालूम है ना? हमारे शरीर में इच्छाएं आएगी। आणि आपल्या शरीरामध्ये इच्छा येते. जैसे सोचो, मैंने देखा एक दुकान पर बहुत सारे मटन रखे हैं। आणि जर मी पाहिलं की एका दुकानामध्ये खूप सारे मटण ठेवलेले अरे आहे क्या मालूम कौन सी का रखा है, आणि काय माहिती कोणतं ठेवलेलं आहे. लेकिन मैं अगर जब तक मुझे वेज नहीं मिलता ढूंढने तक मैं क्या करूँगी, मेरे शरीर को, मेरी लगी हुई भूख को मैं क्या करूँगी, आणि जोपर्यंत मला वेज भेटत नाही तोपर्यंत मी ते शोधेपर्यंत माझ्या शरीराच्या भुकेला काय करेल, कंट्रोल करूँगी ना। आणि नियंत्रित
करें। तो वैसे ही प्रभु चाहता है कि हमारे शरीर में उठने वाली देह में वासनाएं हैं वो हम कंट्रोल करें। आणि तसंच देवाची इच्छा आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही देहाच्या वासना उठतात त्यांना आपण नियंत्रित करावं. हाँ, तो इसलिए व्यभिचार करने की इच्छा हुई बोलकर व्यभिचार करना नहीं। आणि म्हणून व्यभिचार करायची इच्छा झाली म्हणून व्यभिचार करायचं तो नाहीये. ये इसे कहते हैं वासना। जब हम ये करते हैं तो उन आत्माओं को ताकत मिलती है। आणि ह्याला म्हणतात वासना. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्या आत्म्याला ताकद भेटते. इसलिए गलतियों की पत्री अध्याय 5 में शरीर के काम बताए गए। आणि म्हणून गलती पत्रात 5 मध्ये शरीराची कामं सांगण्यात आलेली आहेत. 19 से पढ़ो। 19 5:19 वाचूया. गलेशियन्स 5:19 से। गलती पत्रात 5:19 पासून. तुम्ही स्वतःच्या देह स्वभावाप्रमाणे चाललात. देह स्वभावाप्रमाणे म्हणजे देहामध्ये वासना येणारच, ते होणारच, पण त्याच्यानुसार तुम्ही जर चाललात तर त्या आत्म्याचे तुम्ही गुलाम व्हाल. मग तो आत्मा तुमच्याकडून सतत ते पाप करवत राहणार. म्हणून तर तुमच्या जीवनाला ही कटू फळे येतील. अशुद्ध विचार, अशुद्ध विचार। नेचुरली मेरे मन में शरीर है, मेरे मन में मन है, तो बुरे विचार तो आएंगे। उन भी बुरे विचारों में बीच में शायद एक बुरा विचार भी आ जाएगा। मेरे सबके बहुत अच्छे, तुम्ही खूप चांगला आहे, माझ्या मनात तुमच्यासाठी खूप चांगले विचार आहे। और अचानक विचार करते करते अचानक मुझे इसे बुरा सोचा है, क्यों ना मैं एक प्रार्थना को थप्पड़ मार दूं। आणि माझ्या मनामध्ये तुमच्या सर्वांसाठी चांगले विचार आहेत. तो विचार करता करता जर माझ्या मनामध्ये असा विचार आला की प्रार्थनेला मी चापट मारावी. लेकिन ये बुरे विचार है। आणि हे वाईट विचार आले. अभी मैं मारी तो आत्मा में प्रवेश हो गया, उसको कार्य करने के लिए मौका मिला, वो बलवान हो जाएगा। आज इसको मारा तो उसको मारूंगी। आणि जर मी मारलं तर तो आत्मा माझ्यामध्ये प्रवेश करेल, त्याला कार्य करायला संधी मिळेल. आज मी हिला मारले तो उद्या मी तिला मारेल. लेकिन अगर मैं उसे कंट्रोल करती हूँ, पण जर मी त्याला नियंत्रित करते इसका मतलब है मैं मेरे बुरे विचारों को रोक सकती हूँ। तर त्याचा अर्थ आहे की मी माझ्या वाईट विचारांना अडवू शकते उन्हें काम करने नहीं दूँ। आणि त्यांना काम करायला देऊ शकणार अभी नाही. आपको समझा? समजलं? तो ये सिर्फ थोड़ा सा पढ़िए कि हमारे प्रभु ने भी इस आत्मा को, शरीर की वासना को कैसे रोकने के लिए क्या करने को बोला, हम देखेंगे। आणि हे वाचून आपण आपल्या प्रभूने सुद्धा शरीराच्या वासनांना कसं अडवायला सांगितलं ते आपण बघूया. कामातूरपणा, कामातूरपणा, मूर्तिपूजा, मूर्तिपूजा, मंत्रतंत्र, जादू टोना करना म्हणजे दुष्ट आत्मांची कार्य चेतविणे, तिरस्कार, मत्सर, कलह, क्रोध, स्वतःसाठी उत्तम मिळविण्याचा सतत प्रयत्न करणं. हिंदी में पढ़ो, इधर हार्ड शब्द है, पढ़ो हिंदी वाले। शरीर के काम तो प्रकट है, शरीर के काम तो प्रकट है, आता व्यभिचार, व्यभिचार। अभी व्यभिचार जो मैंने कहा, करने की इच्छा है लेकिन हम उसे कंट्रोल करना, लेकिन किया तो फिर गुलाम बनाओगे, तो बार बार वो व्यभिचार होगा। आणि व्यभिचार करायची इच्छा आहे, पण जर तुम्ही केलं तर तुम्ही त्याचे गुलाम बनाल आणि वारंवार करण्याची तुम्हाला इच्छा येईल. गंदे काम, गंदे काम। अभी गंदे काम क्या क्या होते हैं शरीर के द्वारा, क्या क्या गंदे काम करते हैं। आणि शरीरामध्ये कोणती काय सबके हाथ में मोबाइल है तो गंदे पिक्चर देखना, आणि हातामध्ये जर मोबाईल आहे तर घाणेरडे पिक्चर कोई बघणं. गंदे काम कहते हैं। आणि याला घाण काम म्हणतात. गंदा काम क्या है, बाथरूम में जाकर खुद को संतुष्ट करना। आणि घाणेरडं काम काय आहे की बाथरूममध्ये जाऊन स्वतःला संतुष्ट करणं. गंदा काम यानी अपने शरीर को बेचना। आणि घाणेरडं काम म्हणजे स्वतःच्या शरीराला विकणं. बताते जाएंगे तो बहुत सारे मिलेंगे। आणि जर सांगण्यात आलं तर भरपूर सारे तुम्हाला ये मिळतील. सब काम शरीर के द्वारा होते हैं। आणि हे सर्व कामं शरीराच्या द्वारे वासनाएं करण्यात कराती येतात. है। आणि हे वासना करून घेतात. लूचपन, लुचपन, मूर्तिपूजा, मूर्तिपूजा, टोना, जादू टोना, बैर, बैर यानी एक दूसरे से दुश्मनी करना, झगड़ा, झगड़ा करना, एक दूसरे से शरीर से ही झगड़ा करते हैं। आणि शरीराद्वारे भांडण करणं. ईर्ष्या, ईर्ष्या यानी जलन करना, क्रोध, गुस्सा करना, विरोध, हर बात में विरोध करना। अगर बोला प्रार्थना उधर बैठ, नहीं बैठे, उधर ही बैठे, प्रार्थना इधर बैठ, नहीं बैठे, उधर ही बैठे, विद्रोह करना। हर किसी बात में प्रार्थना ऐसा कर, मुझे यही करना है। इस रीति से हर काम में विरोध करना, कूट, फूट, हर चीज में फूट डालना, विधर्म, विधर्म, दाम, इन सब के बारे में जो आगे आगे पढ़ोगे, ये सब शरीर के काम है। आणि हे सर्व देहाची कामं हमारे आहेत. द्वारा क्यों होते हैं? क्योंकि हमारे शरीर में ये जागरूक है, हम करने के लिए उनको पहले अलाउ किया है। आणि आपल्याद्वारे काम होतात कारण आपण त्यांना करण्यासाठी पहिलीच परवानगी दिलेली इसलिए आहे. विश्वास रखने वाले, आणि म्हणून विश्वास ठेवणारे बपतिस्मा लिए हुए, आणि बप्तिस्मा घेतलेले पुनर्जन्म उनका हुआ है, यानी एक नया जन्म उनका हुआ आणि है। त्याचा पुनर्जन्म म्हणजे एक नवीन जन्म झालेला आहे. उन्हें इन सारे शरीर के कामों को, शरीर की वासनाओं को रोज मारना होता है। आणि त्यांना काय करायचं असते, शरीराच्या कामाने शरीराच्या वासनांना रोज मारायचं असतं.
हाँ, ये जब तक आपकी सांसें अटैक होते रहेंगे। आणि जोपर्यंत तुमचा श्वास आहे तुमच्यावरती तो हमला होत राहील. जब भी आप लक्स का खुशबू लोगे, काट के खा लो एप्पल के जैसा। आणि जेव्हा तुम्ही लसचा वास घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचार येईल की त्याला ॲपलसारखं कापून खावं. हाँ, तुम्हें है ही इतना खुशबू उसको, आणि आहे त्याला एवढा चांगला वास. ये एप्पल को पीछे कर दे। आणि सफरचंदाला सुद्धा मागे टाका. हम एप्पल को देखने के बाद ऐसा सोचते हैं क्या, काश ये एप्पल ऐसा करके खाए। आणि सफरचंदाला बघून आपल्या मनामध्ये असा विचार येतो की या सफरचंदाला कापून असं खावं. समझा? तो कहने का उद्देश्य शरीर है, शरीर में गलत वासनाएं आती है क्योंकि हमारे शरीर में पाप बसा हुआ है, रोमन्स चैप्टर 7 के अनुसार। आणि शरीर आहे, शरीरामध्ये वाईट वासना येतात आणि कारण काय येतात, कारण आपल्या शरीरामध्ये पाप वस्ती केलेला आहे. 21 वचन से पढ़ सकते हैं। आणि 6 तुम्ही 21 पासून वाचू शकता. 7 का 21 से। आणि 7 से 21 पासून तुम्ही वाचू एक शकता. नेचुरल है कि हमारे शरीर में आदम से पाप बसा हुआ है। आणि हे नैसर्गिक आहे की आपल्या शरीरामध्ये आदमापासून पापाने वस्ती लेकिन केलेली अगर आहे. हम ये करते हैं, हम झगड़ा करते हैं, तो ये शरीर की वासना का जो आत्मा है, झगड़े की आत्मा, ये ऑलरेडी मजबूत हो चुकी है। आणि जर आपण भांडण करतो तर शरीराच्या वासनेमध्ये जो भांडणाचा आत्मा आहे तो मजबूत झालेला आहे. इसलिए हमें इसे जब जब अटैक होते हैं तब इसे लड़कर खत्म करना। आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्यावरती हमला होतो तेव्हा आपण त्याला काय करायचं, त्याच्या शरीराकडून त्याला संपवायचं आहे. शरीर की वासना जब जब अटैक करती है तब आपको उसे लड़कर खत्म करना है। आणि शरीराची वासना जेव्हा जेव्हा तुमच्यावरती हमला करते तेव्हा तेव्हा युद्ध करून तुम्ही त्याला संपवायचं आहे. शरीर के हम गुलाम नहीं होना है। आणि शरीराचे आपण गुलाम नाही झाले रोमियो पाहिजे. की पत्री 8 का 12 से 14 तक पढ़ सकते हैं। आणि रोमकांतपत्र 8 ते 12 ते 14 पर्यंत तुम्ही वाचू इसको शकता. मिला फटाक से पढ़ो। म्हणून प्रिय बंधूंनो, हाँ, आपल्या देह स्वभावाच्या आज्ञेत राहून हाँ, आपल्या देह स्वभावाच्या आज्ञेत राहून आपण आपली जीविते जगावी. हाँ, आपल्या देह स्वभावाला आपल्यावर कसलाही अधिकार नाही. आपल्या देह स्वभावाला आपल्यावर अधिकार नाही। कारण तुम्ही त्याच जुन्या स्वभावाप्रमाणे वागत राहिलात तर तुम्ही मार्ग चुकाल व अखेर तुमचा नाश होईल. पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही तो स्वभाव चिरडून टाकाल. कसं करून टाकाल? चिरडून टाकाल, उसे खत्म करोगे, उसे मार डालोगे, अपने पैरों के नीचे उसे क्या करोगे? कुचलोगे व त्याची कुकर्मे नष्ट केली. त्याची कुकर्मे नष्ट करायची, म्हणजे त्या शरीराच्या वासनाला तुम्हाला काय करायचंय? नष्ट करायचं। और उस शरीर की वासनाओं को आपको क्या करना है? नष्ट करना है। इच्छाएं आएगी आणि इच्छा येते नेचुरली, मुझे भी इच्छाएं आएगी कि मैं भी, लोग सब दारू पीते मैं भी पी लूं, आणि मला सुद्धा इच्छा आहे की सगळे लोक दारू पितात तर मी सुद्धा सब तंबाकू खाते मैं भी खाऊं, आणि सर्व लोक तंबाखू खातायत तर मी सुद्धा खावे. अरे सब ये काम कर रहे हैं, इच्छा खेल रहे, क्या एंजॉय कर रहे, भांग पी रहे, गांजा पी रहे, हम भी थोड़े पी ले। आणि सर्व लोक खेळतायत तर मी सुद्धा खेळावं, भांग पितायत तर मी सुद्धा पिऊन घ्यावी. धार्मिकता में जागे हुए लोगों के अंदर हमेशा संवेदना नहीं, ये करना गलत है, आणि जे नीतिमान होते जागरूक आहे त्याच्यामध्ये जाणीव आहे की हे करणं चुकीचं मुझे आहे ये नहीं करना है। आणि मला हे करायचे नाही. जब इच्छाएं आती तब इनसे लड़ना है और इन्हें क्या करना है? मिटा डालना है। आणि म्हणून जेव्हा तुमच्यामध्ये या इच्छा येतात तेव्हा त्यांना काय करायचं? तुम्ही युद्ध करून खाली पाडून टाकायचं आहे. पौलुस भी जवान था, उसको भी जवानी के दिनों में बहुत सारी अभिलाषाएं आई, आणि पौलुस सुद्धा तारुण्यात होता आणि त्याला तारुण्याच्या दिवसामध्ये खूप सारे अभिलाषा आले वो क्या असते. कहता है? जैसे मैं हूँ वैसे तुम चलो। पण तो काय म्हणतो? जसं मी आहे तसं तुम्ही सुद्धा चाला. वो कहता है मैं प्रभु की चाल चलता हूँ, आणि तो म्हणतो मी देवाची चाल चालतो. तुम प्रभु की मत चलो, तुम मेरी चाल चलो। आणि तुम्ही प्रभूची चालू नका परंतु माझी चाला. मतलब इसका मतलब वो प्रभु के जैसे चल रहा था, आणि याचा अर्थ की तू प्रभूसारखा चालू उसके द्वारा यीशु दिख रहा था, आणि त्याच्याद्वारे येशू दिसत मतलब वो अपने होता. बॉडी को कितना कंट्रोल में रखा था। आणि म्हणजे त्याने त्याच्या शरीराला किती नियंत्रित ठेवलं इसलिए होतं. उसने कहा मैं मेरे शरीर को मारता हूँ, आणि म्हणून तो म्हणतो की मी माझ्या शरीराला मेरे मारतो, शरीर को वश में रखता हूँ। मी माझ्या शरीराला वशमध्ये गलतियों की ठेवतो. पत्री में लिखा है, यहाँ तक लिखा है कि मैंने अपने आप को कलवरी क्रूस पर यीशु के साथ चढ़ा दिया। आणि गलतीकारक पत्रामध्ये इथपर्यंत लिहिलेलं आहे की माझ्या स्वतःला कलवरी क्रूसावरती चढवलेलं आहे. तो कलवरी क्रूस पर चढ़ा यानी दुख उठाना, आणि वधस्तंभावरती चढवणं म्हणजे दुःखाला यानी उचलणे. जब शरीर कुछ मांगता है और उसे हम न देने पर हमारा शरीर क्या शांत बैठेगा? आणि जेव्हा शरीर काय मागतो तेव्हा आपण ती वस्तू देत नाही तेव्हा आपलं शरीर काय शांत बसेल शांत बैठेगा? आणि शांत बसेल तकलीफ देगा, आणि तो त्रास सताता है, सतवत ये राहील इच्छाएं होती, आणि इच्छा असतात. लेकिन वो दुख सहते हैं। आणि ते दुःख आपण जेव्हा सहन करतो. जी मैं ऐसा दारू पीना शेष, मैं वचन बताती हूँ, आणि मी वचन सांगते मुझे बहुत तकलीफ हो रही है, नहीं इसकी इच्छाएं नहीं पीना है, दर्द उठाना पड़ेगा। आणि मला खूप त्रास होते पण तरी सुद्धा तो त्रास मला उचलावा लागेल यीशु ने दर्द उठाया, कारण येशूने त्रास मुझे भी उचललेला शरीर आहे. में ये न करने के लिए दर्द उठाना है। आणि मी सुद्धा या शरीरामध्ये न करण्यासाठी मी ते त्रास उचलायचा आहे. आपको समझ में आया? आणि तुम्हाला समजलं?
आत्मिक रीति से पौलुस का कहने का उद्देश्य वही है। आणि म्हणून आत्मिक रीतीने पौलाचा म्हणण्याचा उद्देश तोच आहे. और इसीलिए प्रार्थना क्या है, आणि म्हणून करायचं काय जो आहे यीशु ने कहा। आणि जे येशूने म्हटलं, ये सब सहते समय अभी सोचो मुझे अगर दारू पीने की इच्छा हुई नहीं करना है तो उसके लिए मुझे 2 बातें करना है। आणि जर मला दारू पिण्याची इच्छा झाली आहे, जर मला ते प्यायचं नाही तर मला त्याच्यासाठी 2 गोष्टी करायच्या आहेत. यीशु ने कहा आणि जे येशूने म्हटलं, जागो और प्रार्थना करो। आणि जागृत राहा आणि प्रार्थना करत राहा. जब यीशु के शिष्य सो रहे थे, आणि जेव्हा येशूचे शिष्य झोपलेले होते जबकि वो सोने का समय था, आणि जेव्हा की ती झोपायची वेळ होती का, तो शरीर की वासना थी। आणि ती शरीराची वासना शरीर होती की वासना ने उनको नींद दे दिया। आणि शरीराच्या वासनेने त्याला झोप देऊन टाकली. वही हमने जो अभी थोड़े समय पहले प्रोवर्ब्स में भी पढ़ा, जो मराठी में दिया है, जो हमने पढ़ा 23 अध्याय का, इसमें उस वचन शेवटची लाइन में 21 माझा मुला शहाणा हो आणि देवाच्या मार्गात स्थिर राहा. दारुडे आणि आधाशी यांच्या सोबत दंग होऊन जाऊ नकोस, कारण ते भिकारपणाच्या मार्गावर आहेत. आणि एक लक्षात ठेव की सारखी झोपच घेत राहिलास सारखा झोपच घेत राहिला, जो सारखे झोपतात और जो बार बार सोते हैं त्यांच्यात शरीराच्या वासना आहे, और उनमें शरीर की वासनाएं हैं. सतत झोपणार. आता या इथं काय चालू आहे, और यहाँ पर क्या चालू है, हा? मग इथं झोपणं बरोबर आहे और का? यहाँ पर सोना अच्छी बात नहीं है. हे इथे झोपतात, त्यांच्या शरीरात काय आले, झोपेची वासना आली। और जो यहाँ पर आप लोग सोते हैं उनके शरीर में क्या आ चुकी है, सोने की वासना आ चुकी है. आज उदाहरण तुम्हाला कळालं? और आपको समझ में आया. याच्यावर सांगतात आप बंद करो, मुझे नींद आ गई है। आणि इससे बताते हैं कि मुझे अभी नींद आई है इसलिए आप बंद करो. हाँ, मेरा शरीर आणि माझं शरीर अब ये सह नहीं पा रहा है, बंद करो, काफी हो गया, कितना टाइम से बड़बड़ा रही है। आणि आता माझं हे शरीर सहन करू शकत नाही, तुम्ही बंद करून टाका. हाँ काही लोग बंद कर बदल जी दिया, बदन भी साथ नहीं दे रहा है, आंगड़ी घेतात, काय काय म्हणतात? अंगडाई भी दिया। ठीक आहे, बस लाईन पूर्ण कर. आणि एक लक्षात ठेव की सारखी झोपच घेत राहिलास तर तुला चिठ्ठ्या नेसाव्या लागतील. हाँ, चेंजा दिसायला लागते. ठीक है, मत्ती अध्याय 26 उसका 41, मैथ्यू चैप्टर 26 वर्स 41, जिसमें प्रभु ने कहा शरीर दुर्बल है लेकिन आत्मा तैयार है, इसीलिए जागते रहो और प्रार्थना करो। क्या लिखा है? मैथ्यू 26 मध्य अध्याय 26 वर्स 41, आणि त्याचं 41. मैथ्यू 26 मध्य अध्याय 26 इन सारे शरीर के जो वासनाएं हैं आणि या सर्वांच्या शरीराच्या वासनाही आहेत उसको सिर्फ ये 2 बातों से करना है। आणि त्याला फक्त या 2 गोष्टींपासून तुम्ही वाचवायचं आहे. एक, यीशु ने वहाँ ऑलरेडी बता चुका है कि शरीर क्या है, दुर्बल है। आणि येशूने तिथे सांगितलेले की शरीर निर्बल आहे. तो इस शरीर को बलवान करने का 2 तरीका है। आणि या शरीराला बलवान बनवण्याचे 2 प्रकार आहेत. एक है जागरूक रहना, आणि एक आहे जागृत तो राहणं. जागरूक रहने के लिए करना क्या है, बोलना है बाबा मैं प्रार्थना में बैठा हूँ। आणि जागृत राहण्यासाठी करायचं काय आहे, बोलायचं आहे की मी प्रार्थनेमध्ये वही बसले इधर सोना सही नहीं है। आणि नीट ते झोपणे योग्य नाहीये. दूसरा काम है प्रार्थना करना। आणि दुसरं काम आहे प्रार्थना करणं. मेरे शरीर के अंदर की वासना नींद दे रही है, उसे अभी शरीर को नींद चाहिए। आणि प्रभू माझ्या शरीराची जी वासना आहे ती मला आता झोप देते, माझ्या शरीराला झोप हवी आहे. इतना सामर्थ्य वचन सामने से आने के बाद मैं सोना ये शोभा नहीं देता। आणि एवढं समोर सामर्थ्य वचन येते आणि ते ऐकून मी झोपणं हे योग्य देत नाही. ये सोने की जगह नहीं है। आणि झोपण्याची जागा नाही. मेरा बिछाना, मेरा घर में जो बिछाना है उस पर मैं जो बदन डालूंगी वो नींद का जगह है। आणि माझ्या घरामध्ये जे बिस्तारा आहे त्याच्यामध्ये जेव्हा मी अंग टाकेल ती झोपण्याची जागा आहे. ये सोने की जगह नहीं। आणि ही झोपण्याची जागा मेरे नाही. शरीर की वासना मुझे कहीं पर भी नींद देती है। आणि माझी जी शरीराची वासना आहे ती मला कुठेही झोप उसे देत मैं नाही. बांधता हूँ, आणि त्याला मी यीशु बांधतो के नाम से आने देता हूँ, शरीर में से नींद को मैं डांटता हूँ आणि येशूच्या नावामध्ये मी माझ्या शरीराला आज्ञा देतो. येशूच्या नावामध्ये मी त्याला ओरडतो और निकल जाने की आज्ञा देता हूँ आणि त्याला निघून जाण्याची आज्ञा और देतो. शरीर को आज्ञा देता हूँ सोना नहीं, मैं तुझे आज्ञा दे रही हूँ, ये जगह सोने वाली नहीं है। आणि शरीराला मी आज्ञा देतो की झोपायचं नाही, कारण ही जी जागा आहे ती झोपण्याची नाहीये. इसे प्रेयर करना। आणि ह्या रीतीने प्रार्थना करायची आहे. तो मैं
मेरे अंदर अगर पीने की इच्छा है तो मैंने बोला प्रभु मैं आपकी दासी हूँ, मैं दारू पीना शोभा देता है क्या? लोग क्या सोचेंगे? लोगों का छोड़, आपको दुखाना कितना शरीर, ये शरीर तो आपका है, आपको मैं दारू पिलाऊँ क्या? प्रभु मुझे माफ करो। और हे दारू की आत्मा, मेरे अंदर जो इच्छा जागरूक की है निकल जाए, यीशु के नाम से निकल जाए। और खबरदार हे शरीर, खबरदार अगर ऐसी इच्छाओं को तुम्हें वापस मांगा तो यीशु के नाम से तुझे आज्ञा देता हूँ, शांत रहे। कि वो मुझे तुझे दारू नहीं मांगेगा। आई मग तो माझ्याकडे दारू मागणार नाही. अगर मटन मांगा तो दे दूँगी, आणि जर मटण मागलं तर देऊन टाका. अच्छा रीति से 1 किलो बना के खिलाऊंगी, आणि चांगल्या रीतीने 1 किलो बनवून मी खायला देईल. लेकिन पण 1 लीटर दारू नहीं लाऊंगी. 1 लिटर दारू आणणार नाही. आपको समझा? तो इस रीति से 2 काम आपको शरीर की वासनाओं के लिए आणि या रीतीने तुम्हाला 2 काम करायचं आहे तुमच्या शरीराच्या वाचनेसाठी. आप वो पढ़ लेना जो मत्ती का 26 का 41 में जहाँ लिखा है शरीर को बोला। इसलिए शरीर में इच्छाएं नाना प्रकार की आएगी, लेकिन उसमें वासना आने नहीं देना। आणि शरीरामध्ये इच्छा नाना प्रकारच्या येतील पण त्याच्यामध्ये तुम्ही वासना येऊ देऊ नका. तो हम जब तक जिंदा है हमें लड़ना है, आणि जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला युद्ध करायचं आहे. लड़ना है। आणि युद्ध करायचं आहे. शरीर सुबह उठते ही बोलेगा आज नको चर्चला जायला, काय आता रंग टाकते नको जायला, आज आपण झोपून जाऊ बिछाण्यात। और आपका जो शरीर है सुबह उठते समय ही बोलेगा कि अभी हम चर्च में नहीं जाएंगे, अगर कलर डाल दिया तो इसलिए हम नहीं जाएंगे, अभी हम घर में ही सोएंगे. पण लगेच म्हणायचं लेकिन जल्दी से बोलना है. हे शरीर तुझे मसीह के स्वरूप के लिए और मसीह की महिमा के लिए चुना है। आणि हे शरीर तुला ख्रिस्ताच्या सेवेसाठी आणि ख्रिस्ताच्या महिमेसाठी तुला निवडलेलं आहे. के पास जाने न देने वाली शरीर वासना की आत्मा दूर है, आणि देवाकडे जाऊन न देणारी शरीराची जी वासना आहे ती निघून जा. और आत्मा तुझे में बांधता है। आणि आत्म्याने तुला बांधतो. निकल जा आणि निघून जा. यीशु के नाम से मेरे मुंह से निकल जा। आप 5 मिनट में देखो, आप खुद ही उठोगे, खुद ही तैयार होगे, खुद ही सब कुछ प्रिपेयर करके फटाफट आ जाओ। आणि 5 मिनिटमध्ये तुम्ही स्वतःच बघा की तुम्ही स्वतःच उठणार, स्वतःच तयारी करून स्वतःच देवाच्या मंदिरामध्ये या. हालेलुया। हालेलुया. समझ में आया? समजलं? कोई प्रश्न? आणि काही प्रश्न? किसी को भी पूछे शरीर के ऊपर सकते हैं, लेकिन प्रेयर में जाएंगे। आणि त्यांचं जे शरीर आहे ते अगोदर केल्यामुळे बघून किसी को भी मालिश की जरूरत है, आणि जर तुम्हाला मालिशची जर गरज झाली ट्रेन का यात्रा करें, तर त्यांची यात्रा करा. डेली ये लोगों को डेली यात्रा करने वाले लोगों का डेली मालिश होगा। आणि जे रोज यात्रा करतात त्यांची रोजची मालिश होऊन एक दिन भी लोग नहीं गए तो इनको कैसा लगा? आणि एक दिन जर लोक गेले नाही तर त्यांना कसं तरी हम वाटेल. एक दिन जाते तो हमारी हालत खराब होगी, बाबा हमको ये मालिश नहीं चाहिए। आणि आम्ही एक दिवस जातो तर आमची हालत खराब होऊन जाते. आम्ही बघतो की आम्हाला ही मालिश नकोय. तो इन लोगों के लिए प्रॉब्लम क्या होता है, उनका बॉडी टायर्ड रहता है। आणि यांच्यासाठी जी समस्या असते त्यांचे जे शरीर असते ते काय होऊन जातं, थकून जातं. हाँ, दिन भर में काम, ऑफिस का काम, घर का काम, बहुत सारे काम जो उस काम के लिए रहते हैं, उसमें उनको उनका मन स्ट्रेस बहुत कुछ आया रहता है। आणि दिवसभर काम असतं, ऑफिसचं काम असतं, घराचं काम असतं, म्हणून त्यांच्या मनामध्ये ताण आलेला असतो. आपको एक ही काम करना है। आणि तुम्हाला एकच काम जैसे करायचं आप घर आहे. में आते हो, आणि जसं तुम्ही घरामध्ये येता नहा धो के आप क्या करना है, आणि आंघोळ करून तुम्ही काय करायचं चाय आहे. पी के हो गया आपका, आणि जसं तुमचा चाय पिऊन होतो आप पहले प्रेयर करो आणि पहिले प्रार्थना करा और प्रभु को बोलना, प्रभु मेरे दिन की सारे शरीर की थकावट आप दूर करो। आणि देवाला म्हणा की देवा माझ्या दिवसभराची जी शरीराची जी थकाट आहे, थकवण आहे ते काय करून टाक, काढून मेरे टाक. शरीर को ताजा तवाना कर दो। आणि माझ्या शरीराला ताजा बलवान कर. आणि बलवान कर. फिर सोते समय आप वापस प्रेयर करते हो बेड पे, आणि 27 तुम्ही बिछाण्यावरती प्रार्थना करता बोलना प्रभु मेरी नींद पूरी करना आणि बोला की देवा माझी झोप तू पूर्ण कर. और मुझे सुबह उठकर एकदम फ्रेश लगने के लिए मदद आणि मला सकाळी उठताच एकदम फ्रेश वाटण्यासाठी देवा तू बिल्कुल मदत टायर्ड कर. लगने नहीं आणि मला एकदम थकून देऊ नको. मैं कोई काम करते समय मुझे थकावट नहीं आनी। आणि कोणतेही काम करताना मला थकावट येऊन नको. और आप जब संडे चर्च में आते हो, आणि जेव्हा तुम्ही रविवारी चर्चमध्ये येता प्रभु मैं कल चर्च जाने वाला हूँ, आणि प्रभूला बोला की प्रभू मी उद्या चर्च हाऊस जाणार जाने आहे, मी हाऊस चर्चमध्ये जाणार आहे उपवास प्रार्थना में जाने वाला हूँ। आणि मी उद्या उपवास प्रार्थना जाणार आहे. मेरी नींद कंप्लीट होने देना, मुझे कल फ्रेश होने देना और मुझे चर्च में नींद बिल्कुल आने नहीं देना। आणि म्हणून माझी झोप पूर्ण होते, मला थकून देऊ नकोस आणि मला चर्चमध्ये सुद्धा झोप येऊ देऊ नको. सैटरडे को ये सेवक बहुत काम करते हैं, आणि शनिवारी जे सेवक आहेत ते खूप काम करतात. सुबह 5 बजे हम सबको उठना होता है। आणि सकाळी 5 वाजता आम्हाला उठायचं असतं. मैं इनके लिए ऐसे ही प्रेयर करता हूँ। आणि मी यांच्यासाठी अशाच रीतीने प्रार्थना करते. ये लोग जब वो लोग बिना प्रार्थना के जाते हैं, आणि जेव्हा ते लोक बिना प्रार्थनेचे जातात रात भर कुत्ता भोग भोग के इनको अच्छी नींद देता है। आणि रात्रभर कुत्रा भुकून भुकून त्यांना चांगल्या रीतीने झोप देतो. दूसरे दिन ऐसा है कि
आणि जसं कशी एकदम मरगळलेले असतात सब नींद बदल डालने को मिलेगा ऐसा सोचते हैं। आणि कधी आम्हाला पुन्हा झोपायला भेटेल असं त्यांचा प्रेयर विचार में यही असतो. बोलती प्रभु रात को इनको अच्छी नींद दे। आणि म्हणून प्रार्थनामध्ये मी हेच म्हणते की देवा याला रात्रीची चांगली झोप दे. इधर कुत्ता भौंकने दो, कुछ भी होने दो, ये लोग आ जाओ सुबह उठ के जल्दी उठ जा, 5 बज गए हैं। हाँ, चावल कितना बनाओ? कितना है बना? 40 बनाए। हाँ, तो 35 बना। अभी सेकंड संडे नहीं है। उतना सोना नहीं। हाँ दीदी जानी हो। स्ट्रॉंग भाषांमध्ये कारण काय आहे, झोपेत आपण बोलल्यानंतर पुन्हा असं वाटतं थोडंसं झोप सोना नाही उठ जाना, कारण एकदा अशी केस झालेली ते लोक पुन्हा फोनवर बोलून झोपून गेले. मग मी गॅस का नाही पेटवला, मी छोटी तिथं उभायला गेली. तो कहने का उद्देश आणि सांगायचा उद्देश देव बोलते की प्रभु इनको रात को अच्छी नींद देना आणि जेव्हा आपण बोलतो की देवा यांना रात्रीची चांगली झोप दे उनको एकदम फ्रेश लगने दे, आणि सकाळी तुम्ही एकदम त्यांना फ्रेश वाटू दे. क्योंकि फ्रेश लगा तो फिर आपको वापस सोने की इच्छा नहीं है. आणि जर त्यांना तुम्हाला जर फ्रेश वाटलं तर तुम्हाला पुन्हा झोपायची इच्छा येणार आप नाही. ऐसे प्रेयर करो. आणि तुम्ही अशा रीतीने प्रार्थना आपका करा शरीर बराबर नींद कंप्लीट करेगा. आणि तुमचं जे शरीर आहे ते योग्य रीतीने झोप पूर्ण करेल. फिर रोज काम पे जाने वाले लोग टीवी मोबाइल के पीछे ना पड़े. आणि फक्त जे लोक रोज कामावरती जातात त्यांनी टीव्ही आणि मोबाईलच्या मागे जाऊ नका. प्रार्थना करके सीधा खाना खा के थोड़ा सा तुरंत तो सोने को नहीं जा सकते, 5-10 मिनट बाइबल रीडिंग करके फिर सोने के लिए जाओ. एक दूसरे के साथ थोड़ी सी संगति किया तो भी चलेगा, और सोने के लिए जाओ. देखो सुबह उठकर आपको बिल्कुल थकावट नहीं आएगी, आपको चर्च में इधर नींद नहीं है. आणि प्रार्थना केल्यानंतर तुम्ही जेव्हा आणि त्याच्यानंतर एकमेकांसोबत संगती करा आणि मग बघा तुम्ही बिछाण्यावरती जाऊ की तुम्हाला दुसऱ्या दिवशी थकावट जाणीव होणार नाही. नहीं होगा. ऐसी प्रेयर करके सो. आणि अशा रीतीने तुम्ही प्रार्थना करून झोपा. मैं भी मेरे लिए ऐसे ही प्रेयर करते. आता मी झोपते ना, डायरेक्ट सकाळी उठूंगे, एकदम सकाळी फ्रेश वाटूंगे. फिर आप कुछ सोचो, दोनों मॉर्निंग और इवनिंग का चर्च हम लीड करते हैं ना, है ना. इतना 3:30 बजे तो मैं नीचे कभी कभी आती हूँ. आणि 3:30 वाजता कधी कधी मी खाली तो येते. अभी नया रूल निकाला, इसीलिए मेरा थोड़ा सा बचाव हो गया है. आणि आता नवीन नियम काढलेला आहे म्हणून थोडं माझं खाना खा के ऊपर जो आएगा उसको लीड नहीं करती. आणि जे लोक जेवण मैं बनवतात भूखे त्यांना तो लीड चुप करत खड़े नाही. हो, भी तो भूखे खड़े रहो. आणि जर मी उपाशी जर उभी आहे तर तुम्ही एक उपाशी ऊपर दूसरे भूखे को समझेगा ना, आणि एक उपाशी दुसरे उपाशीची जाणीव करेल. है ना. खाना खा के आया हुआ वो क्या घंटों मेरा समय लेगा. आणि जे जेवण आलेले तर तासन तास माझा वेळ घेईल. जो भूखा है उसको मालूम पड़ेगा मैं भी भूखा हूँ, दीदी भी भूखी है, मेरे पेट में गुड़गुड़ हो रहा है. चलो बाबा जल्दी से बोल के दीदी से प्रार्थना करके जाए. आणि जो उपाशी आहे तो हा विचार करेल की मी सुद्धा उपाशी आहे, दीदी सुद्धा उपाशी आहे, माझ्या पोटामध्ये गडबड होते म्हणून मी लवकर जाऊन जेवून घ्यावं. इसलिए मैं भी कुछ लोगों को तुरंत करायचे ना, पोहा थांब तुला कर. मैं भी बहुत टाइम निकालती ताकि नेक्स्ट टाइम ये मेरा टाइम नहीं दे. आणि मी त्यांना थांबून ठेवते की त्यांनी पुढच्या वेळेला माझा वेळ घेऊ नये. फिर जो मुझे 3:30-4 बजे में खाना खाई, वो लोग को भी एहसास होना चाहिए ना, 3-4 बजे खाना खाने पे पेट को क्या तकलीफ होती है. आणि मी 3:30 आणि 4 वाजता जेव्हा जेवते तेव्हा त्या लोकांना सुद्धा जाणीव झाली पाहिजे की 3:30 आणि 4 वाजता जेवल्यावर पोटाला काय त्रास होतो. खाना ऊपर आ रहा है. जेवण बरं भी एहसास होगा ना. आणि त्यांना सुद्धा ही जाणीव होईल. अरे भैया हालेलुया. और किसी को कोई प्रश्न. आणि जेव्हा आपण रात्रीचे उठून प्रार्थना करतो रात की प्रार्थना से हमारा शरीर फ्रेश होता है. आणि रात्रीच्या प्रार्थनेद्वारे जे आपले शरीर असतो तो फ्रेश राहतो हमारा शरीर बनता है आणि आपलं शरीर बनतं शैतान से लड़ने के लिए, आणि शैतानाशी युद्ध करण्यासाठी बन जाता है. आणि बंद और हम होतं. मसीह में बढ़ते हैं. आणि आपण ख्रिस्तामध्ये वाढतो. रात की प्रार्थना मसीहों को बनाती है, बढ़ाती है मसीह में. आत्मिक रीति से उसकी बढ़ती होती है. आणि रात्रीची जी प्रार्थना आहे ती ख्रिस्ती लोकांना वाढवते प्रार्थनेमध्ये आणि ख्रिस्तामध्ये बलवान और रात की प्रार्थना से आपकी भी बढ़ती होती है, और जिसके लिए आप प्रार्थना कर रहे हैं उनको भी छुटकारा मिलता है. इसलिए दुष्ट आत्माएं चाहते हैं कि आप रात को नहीं उठे. आप सोचते अरे आज दिन भर में बहुत काम किया, थक गया, आज रात की प्रार्थना नहीं करूँगा. आपको मालूम है प्रार्थना से कभी थकावट नहीं आती. प्रार्थना मनुष्य को जागरूक करती है, उत्तेजना देती है, ताकत देती है, बल देती है. ये शैतान को मालूम है. इसलिए शैतान आपके मन में क्या डालता है, जाऊ दे तुझं शरीर एवढं थकलं आहे ना, आज नको तू रात्रीचं उठू. कारण त्याला माहिती आहे आज रात्रीला उठला तर खूप काहीतरी मोठं काम होणार. और जब कोई बड़ा परमेश्वर का मिराकल काम होने वाला रहता है ना, उसी दिन आपके शरीर पर हमला होता है कि आज तू नहीं उठना, आज तू नहीं उठना, रात को नहीं उठना, नहीं उठ, आज तू बहुत करे.
और देखो जब कुछ चमत्कार होने वाला रहेगा, परमेश्वर का काम होने रहेगा, उस दिन आपको ज़्यादा नहीं रहेगा. आणि जेव्हा काहीतरी मोठा देवाचा चमत्कार होणार असतो तेव्हा दृष्ट तुमच्या मनामध्ये विचार टाकतो की तू खूप थकलेला आहेस, तू रात्रीची उठू नको, जाऊ दे, तू प्रार्थना केली आहेस ना, तू झोपून घे. परंतु जेव्हा देवाचं मोठा काहीतरी काम होणार असतो तेव्हा तुमच्या शरीरामध्ये थकवा येतो. और दूसरी बात, अगर आपको परीक्षा में डालना है, आप संकट में आने वाले हो, तो प्रभु आपको बार बार उठाता है, उठ आज तू प्रेरित कर, लेकिन दुष्ट आपको उठाता नहीं, बोलता नहीं मत करना. आप देखो उसी दिन या नेक्स्ट दिन में कोई ना कोई समस्या आ जाए. आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही परीक्षा येणार असतात, काही त्रास येणार असतात तेव्हा दृष्ट तुमच्या मनामध्ये विचार टाकतो की तू उठू नको आणि तुम्हाला थकवून ठेवतो की तुम्ही झोपून जावं. फिर आप सोचते अरे देव उठवत होता मी का नाही उठलो, शेट आज मी त्रास झाला नसता. और बाद में आप ख्याल करते हैं कि परमेश्वर मुझे उठा रहा था, मैं क्यों नहीं उठा, आज मुझे इस तकलीफ से गुजरना पड़ रहा है. ये शरीर की वासना है. आणि शरीराची वासना वो आहे. हमारे अंदर शरीर को बोलता है सो जा बच्चे, सो जा, लाल पलंग पर सो जा, नहीं मम्मी आएगी, तेरी मम्मी आएगी, 2 मोसंबी लाएगी, एक मोसंबी कट. एक मोसंबी कच्ची, दूसरी मोसंबी पक्की. सो जा सुलाते आपको सुला दे, समझा? फिर से याद हो, रात का प्रार्थना अच्छा रहेगा. आणि रात्रीची प्रार्थना चांगली असते. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं? त्यासाठी ना जेव्हा तुम्हाला असं झालं ना तर तुम्ही प्रार्थना करायची, म्हणायचं शरीराला, म्हणायचं हे शरीर तू रोज रात्रीचा उठतोस, 4 तास कर, जो तुझी वेळ आहे ते तुला केलंच पाहिजे, मी तुला आज्ञा देतो. तुमच्या शरीराला तुम्ही कमांड करा. और आपके शरीर को आपने आज्ञा देना तुम्ही चाहिए बोललं पाहिजे हे शरीर और आपने कहना चाहिए कि ये शरीर उठ रात्रीचा. और उठ रात को. प्रार्थना करून तू थकणार नाही, और तुझ्या शरीराला आराम भेटेल प्रार्थना करून. और प्रार्थना करने के बाद तो थकने वाला नहीं, उल्टा तेरे शरीर को और आराम मिलने वाला है. आणि शरीराला कमांड केल्यानंतर देवाचं बोलायचं, प्रभू मला रात्रीचा उठव. तुम्ही किती वाजता उठता? प्रभू मला 12:30ला उठव. और प्रभु तू मुझे 12:30 बजे उठा. मी जरी थकलोय, और अगर मैं थका हुआ मला हूँ माहिती आहे मी आजची प्रार्थना केल्याने माझ्या शरीराला विसावा भेटणार. और मुझे मालूम है कि मैं अगर मैं रात की प्रार्थना करूँगा तो मुझे शरीर को आराम एवढे मिलेगा. दिवस उठले, आज मला झोपून देऊ नको. और मैं इतने सालों से उठता है तो आज मुझे सोने के लिए नहीं देना. कोई प्रार्थना मला 12:30 वाजता उठव. पवित्र आत्मा तू मुझे 12:30 बजे पवित्र उठा. आत्मा तू माझा मदतगार आहे, माझ्याकडून 4 तासाची प्रार्थना होऊन जाऊन और पवित्र आत्मा तू मेरा मददगार है, मुझसे 4 घंटे की प्रार्थना तो एक काही डुलकी होऊन देऊ नको. और एक भी गुलकी नहीं आने के लिए मदद करना. पवित्र आत्मा मला सांग. और पवित्र आत्मा तो मुझे मदद करना. अशी तुम्ही प्रार्थना. और इस रीति से आपको प्रार्थना जेव्हा करना तुमच्या है. शरीरात कुठं दुखतं ना, और जब आपके शरीर में कहीं पर दर्द होता है तुम्ही बोला, तिथं बोट ठेवून ठेवायचं. समजा कमरेत दुखतं, और अगर कमर में दर्द है तिला असं बोट ठेवायचं, आधी तिथे दुखायचं नाही. तो वहाँ पर उंगली रखकर बोलना है कि तुझे आगे भी दर्द नहीं देना काय है. करून बघा. और ट्राई करके देखो. येशूच्या नावात तुला आज्ञा देते, हे कमर और यीशु के नाम से भी तुझे आगे देते हैं कमर दुखायचं नाही. और दुखने का नहीं. देवाच्या गौरवासाठी ही तुझी कमर. और परमेश्वर की महिमा के लिए मेरी कमर. खबरदार, और खबरदार, जर आता दुखलं असतं और अगर तूने मुझे दर्द दिया तो. बोलून बघा तुमची कमरेचं दुखणं जाते का. और बोलकर देखो कि आपका कमर का दर्द चला जाता है कि नहीं. पायाच्या दुखण्याला पण असं बोलू. और पैर के दर्द के लिए भी ऐसा ही करो. गुडघ्याच्या दुखणं, इव्हन झोप जर तुम्हाला येत नसेल तर लगेच म्हणायचं, हे झोप कुठे गायब झालीस, ये चल येशूच्या नावात आताच यायचा. और अगर आपको नींद नहीं है तो आप नींद के लिए भी ऐसा ही कहोगे, नींद तो कहाँ पर गायब हो चुकी है, अभी के अभी आ. चल ये झोप आता, और अभी के अभी आ. येशूच्या नावात हे शरीर झोप. और यीशु के नाम से शरीर तू सो जा. आणि आता तुम्ही झोपत असाल तर म्हणायचं, हे शरीर झोपू नकोस, येशूच्या नावात जागृत हो. और अगर आप लोग अभी इधर सो रहे होंगे तो इस शरीर को आगे देने की ये शरीर तो अभी जागृत हो हा, जाए. आता इकडे झोपतोच काय, तुम्ही झोपायची ना काय, हो झोपू नकोस. और अभी मुझे सो रही है, सोने की जगह है क्या. तुमचं शरीर तुमच्या या शब्दाला ऐकेलच. और आपका जो शरीर है आपके शब्दों को सुनेगा. हालेलुया. हालेलुया. कळालं? करूया प्रार्थना. आप खड़े हो जाएंगे. या आप उभे रहो. हम खड़े हो जाएंगे. खड़े होकर अपने दोनों हाथों को प्रभु की ओर पर उठाएंगे आपण उभे राहू. आपले दोन्ही हात देवाकडे उंच करू. और प्रभु को कहेंगे, प्रभु ये शरीर तेरा दिया हुआ है. आणि देवाला म्हणतो की देवा हे जे शरीर आहे ते तुझं दिलेलं आहे. शरीर सिर से बाल से लेके पैर के नाखून तक प्रभु ये आपकी महिमा के लिए. आणि माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत हे शरीर तुमचं
करायचा आहे. तो इस शरीर से आपकी महिमा होने देना। त्या शरीरावर तुमची महिमा होऊ दे. इस शरीर में कोई गलत वासनाएं जो आपको महिमा नहीं देती वो कभी उठने नहीं देना। आणि या शरीरामध्ये जे चुकीच्या वासनेचे तुम्हाला महिमा देते ते उठून देऊ मैं नका. विश्वासी हूँ, आणि विश्वासी आहे मैंने बपतिस्मा लिया है, मी बपतिस्मा घेतलेला आहे ये पूरा शरीर आपको समर्पित किया है। आणि हे पूर्ण शरीर मी तुम्हाला समर्पित केलेलं आहे. म्हणून ये शरीर में परमेश्वर का आत्मा वास करता है। आणि या शरीरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. इसलिए ये शरीर से पिता परमेश्वर की महिमा होने देना। आणि म्हणून या शरीरामध्ये पिता परमेश्वराची महिमा होऊ दे. इसलिए शरीर की वासना के आत्मा को म्हणून शरीराच्या वासनेच्या आत्मेला मैं यीशु के नाम से बांधता हूँ मी येशूच्या नावाने बांधतो और मेरे शरीर में से आणि माझ्या शरीरातून जो वासनाएं उठाता है जे वासने तो उत्पन्न करतो और गिराता है आणि पाहतो उसे मैं आज्ञा देता हूँ, त्याला मी आज्ञा देतो निकल जाएंगे निघून जाणे. और पवित्र आत्मा को आणि पवित्र आत्म्याला प्रज्वलित करता हूँ प्रज्वलित करतो. और मेरे शरीर को आणि माझ्या शरीराला मैं आज्ञा देता हूँ, मी आज्ञा देतो मैं जो कुछ कमांड करूँगा आणि मी जे काही आज्ञा देईन वो मेरी आज्ञाओं का तुझे पालन करना। आणि त्या माझ्या आज्ञेचं पालन करायचं मैं आहे. यीशु के नाम से येशूच्या नावाने आज्ञा तुझे देता हूँ, आज्ञा तुला देतो. धन्यवाद देता हूँ। धन्यवाद देतो. मेरा शरीर मेरे वश में रहे। आणि माझं शरीर माझ्या नियंत्रणात राहू ये दे. मेरी प्रार्थना है। हे माझं प्रार्थना आहे. धन्यवाद देता हूँ। धन्यवाद देतो. प्रभु यीशु के नाम से प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करता हूँ। प्रार्थना करतो. आमीन। आमीन. आंखों को बंद ही रखना। पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते आए हुए अपने सभी बच्चों को आशीषित करना, करुणा दया रखना प्रभु। आज हम कल गए हफ्ते में हमने जैसे आंखों की लालसा देखा, तो आज हमने शरीर की अभिलाषा को देखा है प्रभु। इसलिए शरीर है तो अभिलाषा उठती ही प्रभु, लेकिन वासना नहीं आने देना प्रभु। इसलिए पिता ये सारे हमारे नियंत्रण तले रहने के लिए प्रभु आपने हमें पवित्र आत्मा दिया है। इसी शरीर के अंदर प्रभु आत्मा दी है, वो आत्मा जो स्वयं परमेश्वर है, परमेश्वर में से निकला है, जिसकी मदद के द्वारा जागरूक होकर प्रार्थना करते हुए इस शरीर को अपने वश में रखने के लिए हमें मदद करना। इन सभी को आशीषित करना, करुणा दया रखना प्रभु, आंखों की बुद्धि के समान संभाल लेना, दुष्ट से बचाए रखना प्रभु। इन्हें हमेशा अपने उस शरीर से आपकी महिमा करने के लिए मदद करना, अपने देह से आपकी महिमा करने के लिए सहायता करना, इनका शरीर हमेशा पवित्र रहने के लिए मदद करना। धन्यवाद देते पिता, इन सब ने वचन सुना है, वचन एक भी चोरी होने नहीं है। रक्षा करना, जैसे अभी घर जाएंगे, जैसे सुरक्षित से लाए, सुरक्षित से घर पे पहुँचाना, इनकी रक्षा करना, इन्हें बहुगुणित करना, आशीषित करना, उन्नति करना। ये जो कुछ कमांड अपने शरीर को करेंगे, इनका शरीर उस आज्ञाओं को मानने के लिए मदद करना, क्योंकि वो उनका शरीर है, क्योंकि जिस वोटों से वो कमांड कर रहे हैं यीशु के नाम से, वो तो उनका खुद का शरीर वो मानना नहीं पड़ेगा। इसलिए मदद करना, इन्हें अपने शरीर को नियंत्रित रखने के लिए कृपा करना, इनका प्रार्थना का जीवन रखना। धन्यवाद देते पिता, इन सबकी सुधि लेना प्रभु यीशु के नाम से। आमीन। सगळ्यांना